नमस्कार, गुड मॉर्निंग. परत एकदा आपल्या या फॉरेन्सिक हब प्लॅटफॉर्मवर मी सहर्ष स्वागत करते. आज असलेला महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे आपण बरेच लहानपणापासून त्यांच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या आहे की त्यांनी आपल्याला अहिंसेचा मार्ग सांगितलेला आहे. ठीक आहे. जगात वावरताना कोणकोणत्या गोष्टींना म्हणजे जेव्हा अडचणी येतात, तर कुठल्या अडचणींना आपल्याला मात करायला पाहिजे. ठीक आहे. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी जी कुठली कामाची म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो की जी खूप छान पद्धतीने किंवा एवढे कष्ट करून किंवा एवढी मेहनत घेऊन कितीतरी त्रास सहन करून त्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अतिशय महत्वाची कामगिरी त्या ठिकाणी निभावलेली आहे. तर त्यांचीच आज अशा थोर पुरुषाचीच काय आहे जयंती आहे. तर त्याच उद्देशाने आपण आज ठरवूया की काहीतरी छान आयुष्यात आपण करूयात, अभ्यास छान करूया आणि आपल्या स्वप्नांना आपण खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन आपलं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण करूया, असं आपण ध्यास घेऊया असं मला वाटतं. आपल्याला जसं आपण आता पी-एस-आय ची तयारी करतो आहे, तर त्या पी-एस-आय ची तयारी करण्यामागे आपल्याला भरपूर साऱ्या अडचणी येणार आहेत आणि त्या अडचणींना मात देऊनच आपल्याला त्या लक्ष्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. ठीक आहे. तर तयार आहात आजच्या लेक्चरसाठी सर्वजण? आणि आपला लेक्चर आता मॉर्निंगलाच असणार आहे, सकाळी 8:30 वाजता, कारण की बेस्ट टाइम असतो, एकदम फ्रेश माइंड असतं आणि फ्रेश असल्या कारणाने काय होतं, सकाळी सकाळी मस्त फॉरेन्सिक चा अभ्यास जो आहे तो तुमचा माझ्यासोबत होतो. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की दिवसभर मग तुम्ही तुमचा बाकीचा जो अभ्यास आहे, रिव्हिजन आहे, रीडिंग आहे, तुमची ड्युटी आहे, ते सर्व तुम्ही व्यवस्थितरित्या मॅनेज करू शकतात. आता तुमच्यापैकी काही लोकांना मॅनेज होत असेल, काहींना नाही होत असेल सकाळी. तर ज्यांना नाही होत आहे त्यांनी रेकॉर्डेड सेशन बघा. ज्यांना होते आहे तर जास्तीत जास्त संख्येमध्ये लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. फक्त आपण एवढंच सांगते. आपण बघा, कालच्या लेक्चरला गुन्हा घटनास्थळ तपासणीचा आपण काही पोर्शन बघितलेला होता. ठीक आहे. मला फक्त एवढं सांगा, माझा आवाज वगैरे सर्वांना क्लिअर आहे? माझा आवाज वगैरे सर्वांना क्लिअर आहे? जर असेल तर मग आपण डायरेक्ट लेक्चर स्टार्ट करूया. चलो. तर बघा, आपण काल काय बघितलं होतं? आपण काल बघितलं होतं की घटनास्थळ काय आहे. ठीक आहे. घटनास्थळ मध्ये काय काय गोष्टी असतात किंवा कशाला घटनास्थळ म्हणायला पाहिजे, प्रायमरी क्लासिफिकेशन काय आहे, दुय्यम घटनास्थळ काय आहे. त्याचबरोबर जर एखादी घटना जर घडलेली आहे तर ती घटना घडल्यानंतर प्रायमरी क्राईम सीन कोणाला म्हणायचं, दुय्यम पद्धतीचं क्राईम सीन कोणाला म्हणायचं, ते सर्व काही गोष्टी आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरला बघितलेलं आहे. आज आपल्याला बघायचं आहे की जेव्हा क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होतो, तर क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशनचे टप्पे कुठले असतात. ठीक आहे. म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला कोणती स्टेप घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर जी स्टेप कसली असली पाहिजे आणि ती स्टेप घेतल्यानंतर त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे, ते सर्व काही आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर बघा, सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं, जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, ते थोडस तो जो टप्पा आहे तो सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, कारण की त्याच्यावर आतापर्यंत ना आयोगाने प्रश्न विचारलेला नाही आहे. पण 100% मला असं वाटतं की त्यावर प्रश्न येऊ शकतो. आता जसं बघा, गुन्हा घटनास्थळ तपासणी जी आहे, तर त्या गुन्हा घटनास्थळ तपासणीमध्ये आपण बघू की सर्वात पहिला जो टप्पा असतो, गुन्हा घटनास्थळ तपासणी. या गुन्हा घटनास्थळ तपासणीमध्ये आपल्याला चेक करायचं आहे की टप्पे कुठले असतात. जेव्हा आपण एखाद्या घटनास्थळी ऍज अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून जातो, तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन. मी हा वारंवार यासाठी शिकवते आहे कारण की आयोग याच्यावर 100% प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. कारण की आपण ऍज अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून एखाद्या क्राईम सीनला जाणार आहोत. ठीक आहे. तर एखाद्या क्राईम सीनला गेल्यामुळे आपल्याला काय असतं की प्रत्येक गोष्टीला आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजेच काय की घटनास्थळची सुरक्षा, घटनास्थळ सुरक्षा असं लक्षात ठेवा. घटनास्थळ सुरक्षा. ठीक आहे. आता बघा, हे क्राईम सीनला प्रोटेक्शन तर झालं, त्याच्यानंतर काय होईल की सेपरेट द विटनेसेस, म्हणजे साक्षीदारांना वेगळे करणे. म्हणजे त्या ठिकाणी जर काही साक्षीदार वगैरे जर असेल, ठीक आहे, तर त्या साक्षीदारांना त्या ठिकाणाहून काय करणे, वेगळे करणे. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं तुम्हाला फोटोग्राफी. ठीक आहे. फोटोग्राफी
किंवा व्हिडिओग्राफी, त्या क्राईम सीनची फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी त्या ठिकाणी परफॉर्म करणे. हे झालं की त्याच्यानंतर येणार तुमचं स्केचिंग. हा टप्पा लक्षात ठेवायचा, विसरायचा नाही. या ठिकाणी काय येणार आहे, स्केचिंग. त्या घटनास्थळाचं काय करणं, स्केचिंग करणं. कसं करणं, काय करणं मी नंतर सांगते डिटेल मध्ये. त्याच्यानंतर बघा सर्चिंग ऑफ एव्हिडन्सेस, म्हणजेच काय, पुरावे शोधणे. काय करणे त्या ठिकाणी, पुरावे शोधणे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सर्चिंग ऑफ एव्हिडन्सेस नंतर झाल्यानंतर काय करायचं, कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस. हे आपल्याला वन बाय वन एक एक टॉपिक बघायचा आहे. कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस म्हणजे या ठिकाणी काय करणे, पुरावा किंवा पुरावा गोळा करणे, म्हणजे ही एक स्टेप झाली. त्याच्यानंतर काय झालं, पॅकेजिंग. ठीक आहे, पॅकेजिंग येणार, पॅकेजिंग ऑफ एव्हिडन्सेस. त्यानंतर काय येणार आहे, पॅकेजिंग नंतर लेबलिंग अँड फॉरवर्डिंग. लेबलिंग अँड फॉरवर्डिंग. लेबलिंग अँड फॉरवर्डिंग म्हणजे ते जे आपण पॅक केलेलं आहे त्याला लेबल लावणे आणि फॉरेन्सिक लॅब मध्ये फॉरवर्ड करणे. ठीक आहे. आता बघा जेव्हा जेव्हा कधी आपण एखाद्या घटनास्थळी जातो तर सर्वात पहिले आपला जो मुद्दा असला पाहिजे तो म्हणजे काय असला पाहिजे की त्या क्राईम सीनला काय करणे, सिक्युअर करणे. आता तुम्ही म्हणणार की सिक्युअर किंवा एखाद्या गोष्टीला प्रोटेक्ट का बरं करायला पाहिजे, कारण की बघा घटना जी असते, कुठली पण गुन्हा ज्या ठिकाणी घडतो तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या संबंधित असलेले जेवढे काही पुरावे आहेत, ठीक आहे, तर ते पुरावे आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. ठीक आहे. तर तशा वेळेस काय करायचे की जर आपल्याला त्या गुन्ह्याच्या संबंधित जर काही पुरावे मिळत आहे तर सर्वात प्रथम आपली जी जबाबदारी ठरते ती म्हणजे काय, की त्या एव्हिडन्सला कंटॅमिनेशन होण्यापासून काय करणं, वाचवणं. आता तुम्ही म्हणणार कंटॅमिनेशन म्हणजेच काय आहे, कंटॅमिनेशन म्हणजेच काय आहे की जर सपोज आपण एखाद्या घटनास्थळी गेलेलो आहे, सपोज असं कन्सिडर करू की डेकॉइटीची एक केस आहे, डेकॉइटीपेक्षा मर्डरवाली एखादी केस आहे, एखाद्या केसमध्ये आपण जर गेलेलो आहे आणि त्याच्या संबंधित जर आपल्याला तिथे काही पुरावे मिळत आहे, फॉर एक्झाम्पल रक्ताचा नमुना आहे, केसांचा नमुना आहे, काही कपडे आहेत त्या ठिकाणी, काही हत्यारे किंवा शस्त्र त्या ठिकाणी पडलेली आहे आणि जर सपोज त्याला जर आपण प्रॉपर पद्धतीने जर म्हणजे प्रोटेक्शन जर नाही करून ठेवलं तर काय होऊ शकतं, ते सॅम्पल्स जे आहे किंवा ते पुरावे जे ते कंटॅमिनेट होऊ शकतात. आता जर कंटॅमिनेट जर झालं तर त्याने काय होणार आहे की जर आपण ते फॉरेन्सिक लॅबमध्ये जरी पाठवलं आणि ड्यू टू कंटॅमिनेशन त्याच्यातनं प्रॉपर आपल्याला काय मिळणार, रिझल्ट मिळणार नाही. आणि या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन ऍज वेल एज प्रोटेक्शन ऑफ एव्हिडन्सेस करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणणार प्रोटेक्शन मध्ये म्हणजे नेमकं मॅम आम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची, सपोज आता आपण असं कन्सिडर करणार की एखाद्या ठिकाणी आपण गेलेलो आहे आणि आपल्याला दिसते आहे की तिथे पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि अशा कंडिशन मध्ये काय करायचं की सर्वात प्रथम आपलं काय काम आहे की प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन लवकरात लवकर फोटोग्राफी वगैरे कलेक्ट करणं, सर्चिंग करून त्याचं कलेक्शन करणं. का करणं, कारण की पावसाच्या वातावरणामुळे तिथे असलेले जेवढे काही एव्हिडन्सेस आहे ते त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकतात, कंटॅमिनेशन होऊ शकतात. ही गोष्ट आपल्याला लक्ष द्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, त्या क्राईम सीन मध्ये इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि त्यांची टीम याच्या व्यतिरिक्त कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी एंटर होणार नाही. आपल्याला या गोष्टींची पण दक्षता घ्यायची आहे. आता प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये आपल्याला जर डेड बॉडी असेल तर डेड बॉडीला बघण्याच्या उद्देशाने बरेच लोक त्या ठिकाणी गर्दी करतात. ठीक आहे, ती गर्दी व्हायला नको म्हणून आपल्याला सर्वात पहिले त्या फोटो म्हणजे त्या डेड बॉडीची फोटोग्राफी घेऊन त्याच्याशी निगडीत असलेले जेवढे काही पुरावे आहेत ते प्रॉपर कलेक्ट करून फोटोग्राफी करून लवकरात लवकर आपल्याला ते डेड बॉडी त्या क्राईम सीन वरनं हलवणं गरजेचं असतं. कारण की अशा कंडिशन मध्ये गर्दी वाढल्यामुळे कंटॅमिनेशन ऑफ एव्हिडन्सेस हे होण्याची शक्यता खूप जास्ती प्रमाणामध्ये असते आणि ही गोष्ट टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन असणं किंवा प्रोटेक्शन ऑफ एव्हिडन्सेस या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं असतं.
म्हणजे आपल्याला पूर्ण हेतू किंवा पूर्ण टार्गेट आपलं असलं पाहिजे की त्या गुन्ह्याच्या संबंधित कुठलेही पुरावे असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, ते कुठल्याही पद्धतीने कंटॅमिनेशन, डॅमेज होण्यापासून किंवा चोरी जाण्यापासून किंवा तिथनं ती खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन ऍज वेल एज काय आहे, एव्हिडन्सेस, हे करणं गरजेचं आहे. तर पहिला जो पॉइंट आहे हा तुम्हाला समजलाय. आपण याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये बघणारच आहोत. आपण फक्त इथे ओव्हरव्ह्यू घेऊया. सेकंड जो पॉइंट आहे हा बघा, साक्षीदारांना वेगळे करणे. आता तुम्ही म्हणणार साक्षीदारांना वेगळं कसं करायचं. आता बघा, सपोज एखादी घटना घडलेली आहे, ठीक आहे, त्या घटनेच्या संबंधित त्या साक्षीदारांना पूर्ण माहिती आहे. आवाज येत नाहीये सर्वांनाच, कुणालाच आवाज येत नाहीये, आवाज फिरतो आहे, एकदा मला कन्फर्म करा. येतो ना, ठीक आहे. तर बघा, साक्षीदारांना वेगळे करणे म्हणजे काय होतं की सपोज आता एखादी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेच्या संबंधित काही त्या ठिकाणी विटनेसेस आहे, आय विटनेसेस आहे, ठीक आहे. आता अच्छा, आवाज फिरतोय का, हॅलो, बरं एक मिनिट थांबा. फॅन बंद केला. आता बघा, आपण कुठे होतो, साक्षीदारांना वेगळे करणं या टॉपिक मध्ये होतं. आता सपोज एखादी घटना घडलेली आहे आणि त्याच्या संबंधित काही त्या ठिकाणी आय विटनेसेस आहे, त्यांना त्या केसेसच्या संदर्भामध्ये सर्व माहिती आहे आणि ती माहिती त्यांना असल्या कारणाने काय करायचे की जर सपोज दोन साक्षीदार जर एकत्र राहिले तर ते काय करणार, डिस्कस करणार. आणि डिस्कस केल्यामुळे काय होणार की त्यांना जी कुठली माहिती पोलिसांना द्यायची होती तर ती त्या ठिकाणी फेरबदल करू शकतात, ती व्हायला नको. आणि त्या केसेसच्या संदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती प्रॉपर पद्धतीने समजायला पाहिजे किंवा माहिती पडायला पाहिजे. या कारणासाठी आपल्याला त्या साक्षीदारांना वेगळं करणं गरजेचं आहे. कारण की दोघांची आपण माहिती मिक्स नको व्हायला, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा इंटरचेंज त्या ठिकाणी व्हायला नको किंवा त्यांच्या स्टेटमेंटमध्ये, त्यांच्या सेंटेन्सेसमध्ये कुठल्याही पद्धतीचा फेरबदल होऊ नये. या गोष्टींसाठी आपल्याला साक्षीदारांना वेगळं करणं काय असतं त्या ठिकाणी गरजेचं असतं. हा एक पॉइंट समजला. त्याच्यानंतर बघा, फोटोग्राफी. आता कुठल्याही गोष्टींची फोटोग्राफी घेणं गरजेचं नाही. आता तर खूप जास्त स्ट्रिक्टली केलेलं आहे जेव्हापासून बीएनएस सिस्टम आलेला आहे. जेव्हा कधी आपण एखाद्या घटनास्थळी जातो तर सर्वात प्रथम आपल्याला कोणत्याही गोष्टीला हात लावण्याच्या पूर्वी किंवा कुठलीही गोष्ट हलवण्याच्या पूर्वी आपल्याला संपूर्ण क्राईम सीनचं म्हणा, तिथल्या एव्हिडन्सेसचं म्हणा किंवा अवतीभोवती जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांची फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी घेणं गरजेचं असतं. कारण की जर सपोज एखादी केस रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी जर आली तर तशा वेळी आपल्याला तिथले असलेले आपण घेतलेले फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी हे खूप साऱ्या म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ते क्राईम सीन रिकन्स्ट्रक्ट करण्यामध्ये काय करत असते, मदत करत असते. आता फोटोग्राफीमध्ये प्रकार आहेत, कोणकोणते प्रकार असू शकतात, ठीक आहे, ते सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा, स्केचिंग हा जो प्रकार असतो तर स्केचिंग मध्ये काय करायचं, फोटोग्राफी तर ठीक आहे पण स्केचिंग सुद्धा जी आहे आपल्याला रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी खूप मदत करत असते. आता आपण एखाद्या घटनास्थळी जातो, घटनास्थळी गेल्यानंतर तिथलं जर आपण काही स्केच काढलं, जसं आता तुम्ही बघा, बरेच जण तुमच्यापैकी पोलीस स्टेशनला जर काम करत असाल तर आपण एखाद्या घटनास्थळी गेल्यानंतर आपण सर्व गोष्टी काय करतो, या ठिकाणी काळजी घेतो. जसं आता डेड बॉडी या ठिकाणी जर पडलेली असेल तर आपण रफली अशी ही डेड बॉडी तयार करून घेतो. याच्या बाजूला जर काही चाकू वगैरेचा जर नमुना असेल तर तो आपण करून घेतो. रक्ताचा नमुना असेल तर तो आपण इथे दाखवतो की या ठिकाणी रक्ताचा नमुना होता. या डेड बॉडीच्या कडेला जर उजवीकडे जर रोड जर जात असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो, असं लिहितो की या ठिकाणी उजवीकडे काय आहे, रोड आहे. जर एखादी विहीर असेल, ठीक आहे, एखादी बाजूला जर विहीर असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो की ती विहीर जी आहे ती सुद्धा दाखवतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण रफली त्या ठिकाणी काय करत असतो, स्केचिंग करत असतो. कशासाठी करत असतो, कारण की त्या केसेसच्या संदर्भामध्ये आपल्याला रफली एक आयडिया असली पाहिजे. त्याच्यामुळे त्या क्राईम सीनचं स्केचिंग करणं अत्यंत गरजेचं असतं. पाचवा जो पॉइंट आहे तो काय सांगतो आपल्याला, सर्चिंग ऑफ एव्हिडन्सेस. आता आपण काय केलं, आपण हात कधी लावतो किंवा सर्चिंग कधी करतोय, जेव्हा आपले हे सर्व टप्पे कंप्लीट झाले. जसं की आपण प्रोटेक्शन केलं त्या क्राईम सीनचं, साक्षीदारांना वेगळं केलं, फोटोग्राफी घेतली, स्केचिंग केलं, आता आपण कुठे जातो आहे, सर्चिंगला. म्हणजेच काय करतोय आपण,
आणि म्हणजे कुठल्याही घटनास्थळी गेल्यानंतर डायरेक्ट आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न नाही करायचा, कारण की खूप साऱ्या ठिकाणी क्रुशियल पद्धतीचे एव्हिडन्सेस असतात, ट्रेस एव्हिडन्सेस असतात, जे आपल्या एंट्री केल्यामुळे कुठेतरी काय करू शकतात, त्या ठिकाणी डिसमॅच होऊ शकतात. दुसरी गोष्ट, तिथनं डिस्टर्ब होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. ते म्हणजे ते टाळण्यासाठी आपल्याला सर्चिंग करताना सुद्धा प्रत्येक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आता बघा, सर्चिंग पण वेगवेगळ्या पद्धतीची असते, त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. तर ते सर्व टाइप्स आपल्याला डिटेलमध्ये वाचून म्हणजे समजून घ्यायचंच आहे, की जेणेकरून आपण जर ऍज अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून जर एखाद्या ठिकाणी जर गेलेलो आहे, तर त्या ठिकाणी सर्चिंग ऑफ एव्हिडन्सेस कशी असली पाहिजे, कुठल्या सर्चिंग पद्धतीचा आपण इन्व्हेस्टिगेशन मध्ये मदत घेतली पाहिजे, किंवा कुठल्या सर्चिंग मेथडचा वापर आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे, त्या सर्व काही गोष्टी आपण आज बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा, कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस. आता सर्चिंग तर तुम्ही म्हटलं की चला आम्ही सर्चिंग करून टाकलं. आता सर्चिंग केल्यानंतर जे कुठले एव्हिडन्सेस आपल्याला मिळणार आहे त्या घटनास्थळावरून, तर आपल्याला त्याला कलेक्ट पण करायचं आहे. आणि बघा, कलेक्ट करताना आपण विदाऊट हँड ग्लोव्स करू शकतो ना? इज इट पॉसिबल? विदाऊट हँड ग्लोव्स आपण कुठल्याही एव्हिडन्सला हात लावू शकतो का? येस ऑर नो? विदाऊट हँड ग्लोव्स जर आपण हँड ग्लोव्सचा वापर नाही केलेला आहे, तर तशा ठिकाणी आपण त्या एव्हिडन्सेसला हात लावू शकतो का? नाही लावू शकत. का नाही लावू शकत? कारण की आपल्याला, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या हातांना घाम येतो, ठीक आहे, आणि घाम आल्यामुळे काय होतं की जर सपोज आता असं कन्सिडर करा की ही पाण्याची बॉटल आहे, ठीक आहे, ही घटनास्थळ आहे, हे एव्हिडन्स त्या ठिकाणी मिळालेलं आहे. विदाऊट हँड ग्लोव्स जर मी याला असं पकडलं जरी ना, तर काय होणार की माझे जे फिंगरप्रिंट्स आहेत, ठीक आहे, ते फिंगरप्रिंट्स कुठेतरी अदृश्य स्वरूपामध्ये या ठिकाणी उमटणार आहे. आणि ज्या वेळेस याच्यावर उमटणार, तर उमटल्यामुळे काय होऊ शकतं की माझे जे एव्हिडन्सेस आहे ते कुठेतरी त्या घटनास्थळी येऊन जाणार. म्हणजे माझा त्याच्याशी काही संबंध नाही, पण तरी सुद्धा माझं इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी दिसून जाणार. आणि या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोणत्याही गोष्टींना विदाऊट हँड ग्लोव्स हात लावायचं नाही आहे. सर्वात प्रथम क्राईम सीनला गेल्या आपल्या तोंडावर मास्क असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या हातांवर हँड ग्लोव्ह असला पाहिजे. कुठल्याही गोष्टींना हात लावण्यापूर्वी आपण सर्वात पहिले आपल्या हातांवर हँड ग्लोव्ह आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टींचं कलेक्शन कशा पद्धतीने करायचं, कोणत्या एव्हिडन्सला कशा पद्धतीने कलेक्ट करायचं, हे सर्व आपण डिटेलला बघणार आहोत. कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस झाल्यानंतर काय करायचं, त्याचं पॅकेजिंग करायचं. आता तुम्ही म्हणणार की मॅडम हे काम तर फॉरेन्सिक लॅबचं आहे, तर हे फॉरेन्सिक लॅबचं नाही आहे. आता ठीक आहे की बरेच फॉरेन्सिक एक्सपर्ट्स त्या ठिकाणी क्राईम सीनला प्रेझेंट असतात, ठीक आहे, किंवा आता असणार आहे. आता जी आर आलेला आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला एक फॉरेन्सिक एक्सपर्ट तुम्हाला मिळणार आहे. तर अशा कंडिशन मध्ये काय होतं की पॅकेजिंग ऑफ एव्हिडन्सेस, आता जर आपल्याला पॅकेजिंग कशी करायची हेच जर माहिती नसेल, तर आपण त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने काय करणार आहोत, त्याचं कलेक्शन तर केलं, पण आपल्याला जर त्याचं पॅकेजिंगच प्रॉपर नाही जमलं किंवा त्या ठिकाणी कंटॅमिनेट झालं. आता जसं मी तुम्हाला उदाहरण सांगते. सपोज आता तुम्ही काय केलं की एक ऑइलचा कंटेनर होता, ठीक आहे, एक ऑइलचा कंटेनर होता, आणि त्या ऑइलच्या कंटेनर मध्ये तुम्ही काय केलं की घटनास्थळावरून जे काही पुरावे मिळाले, तर ते पुरावे तुम्ही त्या ऑइलच्या कंटेनर मध्ये काय केलं, गोळा केलं. आता मला सांगा की या ठिकाणी काय चान्सेस असू शकतं, मी पुरावे त्या ऑइलच्या कंटेनर मध्ये मिक्स केलं किंवा त्या ऑइलच्या कंटेनर मध्ये कलेक्ट केलं, तर हे खरंच मला करायला पाहिजे होतं का? जर मी ऍज अ इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर म्हणून जर काम करते आहे, तर त्या ऑइलच्या कंटेनर मध्ये मी ते पुरावे गोळा करणार आहे का? नाही करणार आहे. का? कारण की त्या ठिकाणी त्या कंटेनर मध्ये काय आहे, ऑइलचे ट्रेसेस आहे. आणि ते ऑइलचे ट्रेसेस जर माझ्या पुराव्यासोबत जर त्या ठिकाणी कुठेतरी मिक्स जर झाले, तर माझा तो जो काही पुरावा मी कलेक्ट केलेला आहे, तो पुरावा त्या ठिकाणी काय होऊ शकतो, डॅमेज देऊ शकतो. म्हणून आपल्याला पॅकेजिंग करताना सुद्धा प्रत्येक गोष्टीची इच अँड एव्हरीथिंगची आपल्याला काय करायची, त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा लेबलिंग. आता तुम्ही म्हणणार लेबलिंग काय? आता सपोज बघा, जर हे पुस्तक आहे, ठीक आहे, या पुस्तकावर जर मी नावच नसतं टाकलं की कशाचं पुस्तक आहे, तर तुम्हाला कळलं असतं का? नसतं समजलं, ठीक आहे. म्हणून कुठलाही जेव्हा आपण एखादा पुरावा कलेक्ट करतो आहे, पॅक करतो आहे, तर त्या प्रत्येक पॅकेटवर आपण जे काही लिहिलेलं आहे, जसं आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते बघा. बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की जर सपोज आपण एखादं पॅकेटमध्ये काही पुरावा गोळा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय लिहितो
की सपोज एव्हिडन्स किंवा आपण असं कन्सिडर करू का हा ए एव्हिडन्स आहे. आता ए एव्हिडन्स म्हणजेच काय आहे, तो आपण या ठिकाणी नमूद करणार रक्ताचा नमुना. ठीक आहे, रक्ताचा नमुना आपण असं कन्सिडर करणार. अजून गोळा केला कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस मध्ये 5 जर त्याला केलं, दुसरा एव्हिडन्स असेल बी. ठीक आहे, आपण जर याला असं म्हटलं की या ठिकाणी केसांचा नमुना आहे, केसांचा नमुना, हे का बरं करतोय आपण असं, कारण की पॅकेट टोटल कसं असतं, बंद असतं आणि विदाऊट त्या गोष्टी न उघडता आपल्याला ती गोष्ट माहीत झाली पाहिजे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याला लेबलिंग करणं गरजेचं असतं. कारण की जर आपण लेबलिंग केलं आणि तिथे नंबर ऑफ एव्हिडन्सेस भरपूर होते आणि जर आपण लेबलिंग करायचंच जर विसरलो तर आपल्याला माहिती नाही असणार की कुठल्या पॅकेटमध्ये आपण काय पॅक केलं होतं किंवा कुठल्या त्या पॉलिथिन बॅग्स जे असतात किंवा पेपर बॅग्स असतात त्याच्यामध्ये आपण काय कलेक्ट केलेलं आहे हे आपल्याला कळणार नाही. म्हणून आपल्याला त्या गोष्टींसाठी त्याचं लेबलिंग करणं गरजेचं आहे. लेबलिंग झालं की त्याला सील वगैरे करून प्रॉपर पद्धतीने काय करायचं आहे, फॉरवर्डिंग करायचं आहे. ही जी एवढी हेरारकी आहे ही इथपर्यंत समजलेली आहे. आता याच्या ज्या काही डिटेल्स आहेत ते आपण आता वन बाय वन बघू. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे? कारण की बघा, आयोग या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारणार, कशा पद्धतीने विचारणार हेही सांगते. पहिला प्रश्न जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, हे लिहून ठेवा. ठीक आहे, की याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात. जसे की पहिलं तर त्यांनी ऑप्शन दिला या ठिकाणी. ठीक आहे, मला लिहू द्या, मग मी सांगते तुम्हाला काय प्रश्न म्हणजे विचारलं किंवा सांगायचं म्हणून. बघा, आता हे तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला प्रश्न विचारला होता त्यांनी की गुन्हा घटनास्थळ तपासणीचा चढता क्रम शोधा. ठीक आहे, किंवा टप्पे कुठले असतात. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे सर्चिंग. ठीक आहे, फोटोग्राफी, सुरक्षा. सेकंड मध्ये काय सांगतात, पुरावा गोळा, सर्चिंग आणि पॅकिंग. सी मध्ये काय सांगितलं, पॅकिंग, सर्चिंग आणि फोटोग्राफी. आणि डी काय सांगतो आहे, फोटोग्राफी, सर्चिंग आणि पुरावा गोळा करणे. आता बघा, आपल्याला माहिती आहे की सर्वात प्रथम काय असतं, प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन असतं. पण जर प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन नाहीये, त्याच्या पुढचा जर टप्पा दिलेला म्हणजेच काय दिलेला आहे इथे बघा, की या ठिकाणी फोटोग्राफी अगोदर दिलेली आहे. तर येस, फोटोग्राफी अगोदर होते, त्याच्यानंतर काय असतं, सर्चिंग असतं आणि सर्चिंग नंतर काय असतं, पुरावा गोळा करणे असतं. म्हणजेच काय, की याचं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. आपण हे कशावरून शोधलं, जेव्हा आपल्याला तो पूर्ण हायरार्किकल स्ट्रक्चर माहिती आहे त्याच्यावरूनच आपण काय केलेलं आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे. तर या ठिकाणी असं आयोग विचारू शकतात, बिनचूक नसलेला जो टप्पा आहे किंवा बिनचूक नसलेला जो क्रम आहे तो शोधा, अयोग्य असलेला क्रम शोधा, योग्य असलेला क्रम शोधा, बिनचूक नसलेला, अयोग्य नसलेला. ही जी शब्दांची फेरबदल असते ना, त्या शब्दांची फेरबदल आपल्याला समजणं खूप गरजेचं असतं. चला, इथपर्यंत सर्वांना समजलं आहे? इथपर्यंत सर्वांना समजलं आहे? जायचं पुढे आपण, पुढे जायचं आपण. स्क्रीन स्टॉप झाली, प्रत्येकाची स्क्रीन स्टॉप झाली आहे. पुढे जायचं का? सर्वांना समजलंय?
स्क्रीन स्टॉप झाली, येईल थोड्या वेळात. मग ते मी बॅक केलं होतं ना, त्याच्यामुळे असेल. चला, हा आपला टप्पा झालेला आहे कंप्लीट. आता आपण बघा पुढचा जो पॉइंट आहे प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन मध्ये आपल्याला त्याचं प्रोटेक्शन कसं करायचं आहे, काय करायचं ते आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचं. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट थिंग आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की सर्वसाधारणपणे वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याने घटनास्थळाला प्रथम काय करायचं, भेट देऊन तेथील जेवढे काही व्यवस्थापन आहे ते हाताळायला पाहिजे प्रॉपर पद्धतीने. सेकंड पॉइंट काय सांगतो की विशिष्ट घटनेसंदर्भात माहिती कुठून मिळू शकते याचा अंदाज जो आहे हा घटनास्थळाच्या आकारावरून येऊ शकतो. म्हणजे काय की जर सपोज आपण एखाद्या घटनास्थळी जर गेलेलो आहे तर त्या घटनास्थळी गेल्यानंतर तिथल्या आकारावरून आपल्याला लक्षात येऊ शकते की त्या ठिकाणी गुन्ह्याच्या संबंधित असलेली जेवढी काही माहिती आहे, ठीक आहे, ती माहिती कुठून मिळू शकते. हे सर्व काही त्याचा ऑब्झर्वेशन आपण ज्या ठिकाणी करणार, त्याचं प्रॉपर पद्धतीने म्हणजे अनालिसिस ज्या वेळेस आपण करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येणार आहे. पुढचा पॉइंट बघा काय सांगतं की न्यायसहाय्यक पुराव्याचा वापर ज्या गुन्ह्यांमध्ये केला जातो त्यामध्ये घटनास्थळाची सुरक्षा सिद्ध करणे आणि संपूर्ण तपासादरम्यान नंतरच्या काळात ती सुरक्षा ठेवली गेलेली होती का हे सिद्ध करणे हे सरकार पक्षाचे कसे असते, महत्वाचे कार्य असते. म्हणून घटनास्थळाचे संरक्षण करणे ही आपली काय आहे, सर्वात मोठी जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे आणि ते करायलाच पाहिजे. कारण की आपला जो कुठला इन्व्हेस्टिगेशन जो असतो किंवा त्या केसेस संदर्भामध्ये जेवढी काही रिपोर्ट असते ती रिपोर्ट सर्व आणि सर्व काही आपण त्या केसेसच्या संदर्भामध्ये प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन कसं केलं, कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस कसं केलं याच्यावरच पूर्णपणे अवलंबून असते. त्याच्यामुळे त्याचं प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन करणं त्या ठिकाणी काय असतं, गरजेचं असतं. त्याच्यानंतर बघा आपल्याला प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन का बरं करायचं आहे. सर्वात पहिला पॉईंट काय की पुरावा नष्ट होण्यापासून रोखणे. त्या ठिकाणी असलेले जेवढे काही पुरावे आहेत ते नष्ट व्हायला नको त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन करणं काय आहे, गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा माहिती संदर्भातील सुरक्षिततेची निश्चिती. म्हणजे तिथली जेवढी काही माहिती आहे ती बाहेर जायला नको. जोपर्यंत आपलं कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस होत नाही, आपला तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत माहिती बाहेर लीक व्हायला नको. या गोष्टींची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे बघा प्रसार माध्यमांना माहिती देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. मीडिया लायसन ऑफिसर किंवा वरिष्ठ तपासी अंमलदार हे जे आहे या सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो बघा काय सांगतात की महत्वाच्या पुराव्याचे देखरेख करून त्याचे संरक्षण करणे. आता आपल्याला जे ग्रामीणच्या ज्या केसेस असतात रुरल विभागाच्या, ठीक आहे, सिटीच्या तर ठीक आहे की ऑन द टाइम आपण लगेच त्या ठिकाणी पोहोचतो. पण जर रुरलच्या जर काही गोष्टी असतात तर तशा वेळेस काय असतं की खूपदा फॉरेन्सिक टीमला यायला वेळ लागतो आणि आपली जर टीम त्यावेळेस अगोदर जर पोहोचली असेल तर आपल्याला त्या प्रत्येक पुराव्याचं संरक्षण त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. बरेचदा असं असतं की गावामध्ये लोक खूप जास्त डिस्टर्ब करतात किंवा लोक त्या ठिकाणी डायरेक्ट एंटर करतात. डेड बॉडी असेल किंवा एखादा गुन्हा घडला हे जरी लोकांना कळलं की त्या ठिकाणी अनेक सारे लोक त्या ठिकाणी प्रेझेंट होतात, ठीक आहे, किंवा त्या ठिकाणी हजर राहतात. तर ते आल्याबरोबर जर त्या ठिकाणी कंटॅमिनेशन झालं, एखाद्या म्हणजे एव्हिडन्स त्या ठिकाणी डॅमेज जर झालं तर ते होण्यापासून आपल्याला त्याला संरक्षण करणं गरजेचं. तर बरेच वेळा आपले जे त्या टीम मध्ये जे काही कर्मचारी बांधव असतात तर त्यांना त्या ठिकाणी आपण काय करतो ती म्हणजे त्या ठिकाणी त्यांना ठेवून किंवा त्यांना सांगून आपण ते प्रत्येक गोष्टींचं त्या ठिकाणी काय करू शकतो, संरक्षण करू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा पण बघा काय सांगतात की प्रसार माध्यमे आणि पोलीस अधिकारी यांची तेथे आवश्यकता नाही त्या सर्वांना तेथून जाण्यास सांगणे. म्हणजे सपोज बघा ज्या लोकांची तिथे गरज नाही आहे तशा लोकांना त्या घटनास्थळावरून बाहेर ठेवणं अत्यंत त्या ठिकाणी काय असतं, गरजेचं असतं आणि तिथून त्यांना जायला सांगणं पण सुद्धा आपले काम असतं. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट बघा का बरं गरजेचं आहे, कारण की जेवढे जास्त जर त्या ठिकाणी लोक असतील तेवढे पुरावा त्या ठिकाणी नष्ट होईल आणि दूषित होण्याचे प्रमाण जे आहे त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी जेवढ्या लोकांना जास्ती त्या ठिकाणी हजर ठेवणार तर तेवढं जास्ती संख्येमध्ये जे पुरावे आहे ते डॅमेज होणार आहे किंवा त्या ठिकाणी डॅमेज सुद्धा होणार आहे, डिस्टर्ब सुद्धा होणार आहे आणि कंटॅमिनेशन होण्याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी जास्ती असणार आहे. पुढचा पॉइंट बघा सर्व पुरावा हस्तगत करून त्याची नोंद घेतली आहे किंवा नाही आहे याची खात्री करून घेणे
आणि शास्त्रशुद्ध विश्लेषणाचा निष्कर्ष येई पावे तो घटनास्थळाचे रक्षण त्या ठिकाणी आपल्याला करणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे बघा, आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक पद्धतीची आपण सर्व पुरावे हस्तगत केलेले आहे किंवा नाही आहे, किंवा त्याचं प्रोटेक्शन आपण व्यवस्थित केलेलं आहे किंवा नाही आहे, या सर्व गोष्टींची काळजी घेणं आपल्याला गरजेचं असतं. म्हणून प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन हे आपल्या तपासाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असतात, इम्पॉर्टंट असतात. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट बघा काय सांगतं, की घटनास्थळ सुरक्षित ठेवण्याचे अनेक जे काही उपाय आहेत, ठीक आहे, ते अनेक उपाय आपल्याला बघायचे आहे की कोणत्या कोणत्या पद्धतीने जे एव्हिडन्सेस आहेत त्याला काय करू शकतो आपण त्या ठिकाणी प्रोटेक्शन त्या ठिकाणी देऊ शकतो. तर सर्वात पहिले बघा काय सांगतं, की सुरक्षा रक्षक, ठीक आहे, गार्डला नेमून आपण ते प्रोटेक्शन करू शकतो. दोरी बांधून किंवा छापील टेप बांधून, ठीक आहे. जसं आता हा जो छापील टेप आहे, क्राईम सीन डू नॉट क्रॉस, ठीक आहे, हा आता आपली जी टीम असते, आपली फॉरेन्सिक टीम असते, त्यांच्याकडे हा टेप असतो, किंवा दोरी बांधून सुद्धा आपण प्रोटेक्शन करू शकतो. वाहनांची योजनाबद्ध मांडणी करू शकतो, किंवा त्याला विशिष्ट पद्धतीने ठेवून मार्कर, झेंडे, चिन्हे यांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. आणि त्याचबरोबर इमारतीतील जर काही खोल्या असेल, आता सपोज एखादी बंद रूम आहे, ठीक आहे, क्लोज रूम आहे, ज्याला दार पण आहे, आणि त्या क्लोज रूम मध्ये एखादी घटना जर घडलेली आहे, तर अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, त्या रूमला बाहेरून लॉक लावू शकतो. म्हणजे त्या पद्धतीने आपण त्याला प्रोटेक्ट करू शकतो, की जेणेकरून कोणताही व्यक्ती त्या रूमच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही. तर इमारतीच्या बाहेरच्या भिंतीचा जो आपण आहे वापर, तो सुद्धा ऍज अ प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन करू शकतो. दुसरी गोष्ट, सुरक्षित चालण्यासाठी क्षेत्र निर्मिती त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, आणि त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळ्यांचा जो वापर आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण घटनास्थळचं काय करू शकतो, सुरक्षित किंवा सुरक्षा त्या ठिकाणी करू शकतो. आता जर आयोगाने तुम्हाला जर विचारलं प्रश्न, ठीक आहे, की खालील दिलेल्या पर्यायांपैकी प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन किंवा त्या घटनास्थळचं सुरक्षा कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो, ठीक आहे, किंवा खालील दिलेल्या पर्यायांपैकी कशाच्या साह्याने आपण त्या घटनास्थळची सुरक्षा करू शकतो. जर असा आयोगाने प्रश्न विचारला आणि काही 4-5 ऑप्शन जर त्या ठिकाणी दिलेले असेल, तर आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे की आपण प्रोटेक्शन ऑफ क्राईम सीन कशाच्या साह्याने करू शकतो. ठीक आहे. सर असं काही म्हणजे स्पेसिफिक दिलेलं नाहीये की किती लोक असले पाहिजे बा म्हणून. जेवढे आपल्याकडे टीम मध्ये लोक आहे त्यानुसार आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. 2 लोकांना ठेवू शकतो, 1 लोकांना ठेवू शकतो, 3 लोकांना ठेवू शकतो. आपल्या टीम मध्ये नंबर ऑफ जे मॅन पॉवर आहे ते किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. आणि दुसरी गोष्ट, घटनास्थळ किती मोठा आहे, ठीक आहे, किंवा किती क्रुशियल आहे, अशा कंडिशनवर ते डिपेंड करतं. क्लिअर. आता पुढचा जो पॉइंट आहे, पुढचा पॉइंट आपण बघूया, सेपरेट द विटनेसेस. जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की सपोज आपण एखाद्या ठिकाणी ऍज अ इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर म्हणून जर गेलेलो आहे आणि तिथे जर एव्हिडन्सेस असेल, विटनेसेस जर असेल, तर त्या विटनेसेसला आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणाहून सेपरेट करणं गरजेचं आहे. जसं बघा, पहिला पॉइंट, प्रत्येक साक्षीदाराला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला काय करणे, माहिती काढणे. सपोज आता असं कन्सिडर करा की एखाद्या घटनास्थळी गेल्यानंतर, जसं या फोटोमध्ये बघा, असं कन्सिडर करा की हे 2 काय आहे, साक्षीदार आहेत. ठीक आहे. आता या दोन्ही साक्षीदारांना जर दोन्ही पोलीस अधिकारी या एकाच ठिकाणी जर त्यांना माहिती जर विचारत असेल, तर त्या ठिकाणी ते दोघंही त्या दोघांना ऍक्च्युअल काय सांगायचं आहे ते स्वतः त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकतात. ठीक आहे. किंवा माहिती मिक्स करू शकतात किंवा अर्धवट माहिती त्या ठिकाणी सांगू शकतात. म्हणून सर्वात प्रथम या व्यक्तीला वेगळ्या ठिकाणी नेऊन प्रश्न विचारायचा आहे, या व्यक्तीला वेगळ्या ठिकाणी नेऊन प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे सेपरेट द विटनेसेस कशासाठी गरजेचे आहे, की प्रत्येक घटनास्थळची माहिती त्या ठिकाणी आपल्याला विचारता यायला पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, की जेणेकरून प्रत्येक साक्षीदार ही कशी असणार आहे, वेगवेगळी माहिती देईल आणि माहिती बदलण्याची किंवा चेंज होण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सेपरेट द विटनेसेस करणं काय असतं, गरजेचं असतं. पुढचा पॉइंट बघा काय सांगतं, की छायाचित्रण किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग. आता आपल्याला हे समजलं की आपण सेपरेट द विटनेसेस तर केलेलं आहे, पण त्याच्यानंतर आपल्याला त्या घटनास्थळची काय करायची आहे, फोटोग्राफी घ्यायची आहे. आता मला सांगा, एखाद्या घटनास्थळची जर आपण फोटोग्राफी नाही घेतली तर काय होऊ शकतं. एखाद्या घटनास्थळची जर आपण फोटोग्राफी नाही घेतली, ठीक आहे, तर काय होऊ शकतं, काही फरक पडू शकतो का. काही फरक त्या ठिकाणी पडू शकतो का.
सांगा. जर आपण फोटोग्राफीच नाही घेतली, जर आपण फोटोग्राफी घेतलीच नाही त्या घटनास्थळची, ठीक आहे. व्हेरी गुड गणेश सर, गुड. गणेश सरांनी बघा एकदम तंतोतंत उत्तर दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की जर सपोज घटनास्थळ जर नष्ट जर झालं, ठीक आहे, नष्ट झाल्यास आपल्याकडे तपास करण्यासाठी कुठलाही दिशादर्शक उरणार नाही, ठीक आहे. म्हणजेच काय आहे, फोटोग्राफी आपल्याला काय दर्शवते, डायरेक्शन ऑफ इन्व्हेस्टिगेशन. काय दर्शवते आहे, डायरेक्शन ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तो आपला डायरेक्शन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा काय आहे, एक भाग आहे. म्हणजे जर आपण फोटोग्राफी जर प्रॉपर वेळेवर जर केली नाही किंवा त्या ठिकाणी आपण फोटोग्राफी केलीच नाही, तर अशा वेळीस आपल्याला आपल्या तपासाचा जो एक दिशादर्शक आहे तो उरणार नाही. व्हेरी गुड अतुल सर. रिकन्स्ट्रक्शन आपण करू शकणार नाही जर त्या केसच्या संदर्भामध्ये आपल्याला जर रिकन्स्ट्रक्शन ऑफ क्राईम सीनची जर वेळ आली तर आपण ते करू शकणार नाही आहे. दुसरी गोष्ट बघा, व्हेरी गुड पोपट सर, पूनम मॅम, गुड. तर त्या ठिकाणी स्पष्टता सुद्धा राहणार नाहीये. येस, त्या ठिकाणी काय राहणार आहे, स्पष्टता सुद्धा राहणार नाही आहे. की जर आपल्याकडे त्या केसेसच्या संदर्भामध्ये फोटोच नसेल, ठीक आहे, तर आपला तपास जो आहे तो आपल्याला कळणार नाही. दुसरी गोष्ट, रिकन्स्ट्रक्शन ऑफ क्राईम सीनची जर भविष्यामध्ये जर वेळ आली तर आपल्याला रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी अडथळा निर्माण होईल. आणि दुसरी गोष्ट, जर आपण प्रॉपर पद्धतीने त्याचा फोटोग्राफी जर घेतले नाही तर आपली त्या ठिकाणी काय असणार आहे, एक जे दिशादर्शक जे आहे ती दिशादर्शक त्या ठिकाणी काय असणार आहे, राहणारच नाही. अब्सेन्स ऑफ डायरेक्शन ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी राहणार आहे. व्हेरी गुड. म्हणजे आता पहिला जो पॉइंट आहे फोटोग्राफीचा तो आपल्याला काय सांगतो बघा, अ लॉंग और वाईड अँगल व्ह्यू, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, ही जी शब्द आहे ना, ही शब्द तुम्ही इंग्लिश मध्येच लक्षात ठेवा. कारण की जर याचं आपण मराठीमध्ये जर रूपांतर करतो म्हटलं तर पूर्ण पार याची काय होते, खिचडी होते, ठीक आहे. आणि ती खिचडी जर आपली झाली तर आपल्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी येणार आहे ते सुद्धा येणार नाही. म्हणून आपल्याला ही जी नावं आहेत ना, ही ऍज इट इजच लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. बघा, ही डायग्राम सर्वांना दिसते आहे, ही पहिली, ठीक आहे. ही पहिली लक्षात येते, ज्याच्यामध्ये बघा काय सांगितलं आहे, अ लॉंग और वाईड अँगल व्ह्यू, याला ओव्हरव्ह्यू सुद्धा म्हणतात, ठीक आहे. याला काय म्हणतात, ओव्हरव्ह्यू सुद्धा म्हणतात. म्हणजेच काय करायचं आपल्याला, या ठिकाणी पूर्ण घटनास्थळ कव्हर होईल. अ लॉंग और वाईड अँगल व्ह्यू मध्ये काय करायचं आहे की आपल्याला संपूर्ण घटनास्थळ त्या ठिकाणी कव्हर होईल याची आपल्याला काळजी घ्यायची. जसं फॉर एक्झाम्पल बघा, हे घटनास्थळ आहे असं कन्सिडर करा की हे घटनास्थळ आहे, ठीक आहे. मी काय करणार, मी ऍज अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून आहे आणि माझ्यासोबत जर काही फोटोग्राफर आहे तर मी काय करायला लावेल त्यांना की त्या क्राईम सीनची संपूर्ण वेगवेगळ्या अँगलने काय करायला लावेल, फोटो घ्यायला लावेल संपूर्ण घटनास्थळची. याने काय होणार, त्या घटनास्थळाचा जो कुठला एरिया आहे तो एरिया मला माहिती पडेल, ठीक आहे. दुसरी गोष्ट, कोणकोणत्या एरियामध्ये कोणते कोणते पुरावे आपल्याला दिसून येत आहेत ते आपल्याला दिसणार. तिसरी गोष्ट, त्या घटनास्थळाच्या संबंधित असलेल्या जेवढे काही माहिती आहे, गोष्टी आहेत, जसं की वॉलवर ब्लड स्पॅटर असू शकतात, ठीक आहे. वॉलवर जर एखादं असं कन्सिडर करा की एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला म्हणजे मारण्याचा जर प्रयत्न केला आणि मारताना त्या पीडित व्यक्तीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, तो असा जर झाला तर भिंतीवर त्या ठिकाणी क्रॉस सुद्धा येऊ शकतो आणि त्याच्यावरनं आपल्याला त्या व्यक्तीला मारण्यासाठी त्या ठिकाणी हातापायी झालेली आहे का हे सुद्धा आपल्याला माहिती पडू शकतं. म्हणून फोटोग्राफीचा वाईड अँगल व्ह्यू घेणे अत्यंत त्या ठिकाणी काय असतं, गरजेचं असतं. म्हणून पहिला पॉइंट जो आहे हा पूर्ण घटनास्थळ कव्हर करतो, म्हणून ही गोष्ट काय त्या ठिकाणी गरजेची आहे. सेकंड पॉइंट बघा, अ मीडियम और मिड रेंज व्ह्यू. या ठिकाणी बघा काय सांगतं, फक्त काही विशिष्ट वस्तू, ठिकाण किंवा पुराव्यांवर काय करते त्या ठिकाणी फोकस करतात. आता बघा या ठिकाणी ही बघा, आता हे होतं आपलं ओव्हरव्ह्यू, आपण कंप्लीट पूर्ण वाईड रेंज मध्ये घेतलं. आता सेकंड मध्ये बघा काय सांगते आहे, मिड रेंज मध्ये. मिड रेंज मध्ये काय झालं की फक्त काही विशिष्ट वस्तू किंवा ठिकाण. आता तुम्ही म्हणणार की सपोज हे एक घटनास्थळ आहे, तर मी काय करणार, फक्त हा जो एरिया आहे इकडला मी फक्त या पर्टिक्युलर ठिकाणालाच काय करणार आहे, फोकस करणार आहे. म्हणजेच काय,
की त्यांनी फक्त हा जो एवढा भाग होता हे तर संपूर्ण घटनास्थळ होतं, पण त्याच्यातला फक्त एवढ्या पोर्शनवरच त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी फोकस केलेला आहे. तेच आपलं कशामध्ये येते आहे मिड रेंज मध्ये, म्हणजे फक्त काही स्पेसिफिक गोष्टींवर त्यांनी फोकस केला, तिथल्या असलेल्या एव्हिडन्सवर फोकस केलेला आहे. ठीक आहे, तर ही झाली आपली मीडियम किंवा मिड रेंज व्ह्यू. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरचा सर्वात लास्ट पॉइंट फोटोग्राफीचा तो म्हणजे काय आहे क्लोजअप व्ह्यू. नावावरूनच आहे क्लोजअप फोटो घेणे. आता बघा, सपोज ही एखादी वस्तू आहे, ही घटनास्थळावरून तर मिळत आहे, तर मी काय करणार स्पेसिफिक या वस्तूवर फोकस करणार आणि पर्टिक्युलर एक एक वस्तूंचं मी त्या ठिकाणी काय करणार आहे फोटोग्राफी घेणार आहे. यांनी काय होईल की मला त्या पुराव्यामधले असलेली जेवढी काही कंडिशन आहे त्या पुराव्याची कंडिशन, त्याची पोझिशन काय आहे आणि नेमका ती वस्तू काय आहे हे दर्शवण्यासाठी मला त्या प्रत्येक वस्तूंचं काय क्लोजअप व्ह्यू हे गरजेचं आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या आहे. वाईड अँगल व्ह्यू म्हणजे संपूर्ण घटनास्थळला कव्हर करणं, मीडियम और मिड रेंज व्ह्यू म्हणजेच काय की विशिष्ट वस्तू किंवा तिथले जे काही ठिकाण असेल त्याला फोकस करणं, आणि क्लोजअप व्ह्यू म्हणजेच काय की प्रत्येक वस्तूला फोकस करणं, प्रत्येक वस्तूची त्या ठिकाणी क्लोजअप फोटो घेणं, त्याच्यावरून त्याची कंडिशन पोझिशन हे आपल्याला समजणार आहे. फोटोग्राफीचे तिन्ही पॉइंट सर्वांना समजलेला आहे. कुणाला काही शंका आहे त्यामध्ये? कुणाला काही शंका आहे? सर्वांना समजलेलं आहे? चलो, आता बघू आपण पुढचा पॉइंट. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत फोटोग्राफी आपण बघितली, आता आपण काय बघणार आहोत क्राईम सीनची स्केचिंग मेथड. ठीक आहे, स्केचिंग का बरं गरजेची असेल, आपण फोटोग्राफी तर घेतोय, स्केचिंग का बरं गरजेची असेल आपल्याला सांगू शकता का तुम्ही? फोटोग्राफी तर आपण घेतलेली आहे, आपल्याकडे फोटो आलेले आहे, पण मला सांगा स्केचिंग ऑफ क्राईम सीन का बरं गरजेचं असेल? आणि तुम्ही ॲज इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून किंवा तुम्ही ॲज अ घटनास्थळी त्या ठिकाणी त्या टीम सोबत जर जाता तर तुम्ही काय प्रत्येक क्राईम सीनचं स्केचिंग काढता का रफली? स्केचिंग का बरं गरजेची असेल? चला विचार करा आणि मला उत्तर सांगा पटकन कमेंट सेक्शन मध्ये. स्केचिंगचे महत्व जे आहे किंवा स्केचिंग काय आहे ते मला सांगा. आता बघा, या ठिकाणी आपण काय करणार स्केचिंग तर आपण बघतोय, पण स्केचिंगच्या टेक्निक्स कुठल्या आहेत? ठीक आहे, व्हेरी गुड. स्केचिंग कशासाठी गरजेची आहे? ते घटनाक्रम लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे, त्या घटनाक्रमामध्ये आपल्याला रिकॉल व्हायला पाहिजे, कारण की पर डे जरी आपण बघितलं तरी कमीत कमी 3 ते 4 गुन्हे रोजचे घडतात. ठीक आहे, सिटी असेल तर मग काही हेच नाही, रेशोच नाही, 2च्या ठिकाणी 5ही होऊ शकतात, 10ही होऊ शकतात, म्हणजे ते डिपेंड करतं. तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला रिकॉल व्हायला पाहिजे, ती गोष्ट आपल्याला लक्षात राहायला पाहिजे किंवा कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये किंवा त्या केसच्या संदर्भामध्ये काय होतं ते जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल, म्हणून स्केचिंग त्या ठिकाणी काय आहे गरजेची आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, टेक्निक्स आपण बघणार आहे, वन बाय वन आपण सर्व बघणार आहोत. याच्यामध्ये बघा, सर्वात पहिले कुठली आहे ट्रायंग्युलेशन मेथड. ठीक आहे, ट्रायंग्युलेशन मेथड आहे स्केचिंगची. त्याच्यानंतर बघा बेसलाईन पद्धत आहे. सेकंड जी आहे ती कुठली आहे रेक्टँग्युलर और कोऑर्डिनेट, जी इंडोर मध्ये होते. ठीक आहे, आता बघा, आणि सर्वात लास्ट जी आहे ती म्हणजे कुठली आहे पोलर कोऑर्डिनेट. पोलर कोऑर्डिनेट. आता चारही जे पॉइंट आहे हे आपल्याला लक्षात ठेवायची आहे, आणि यांची नावं इंग्लिश मध्येच लक्षात ठेवा. याच्यामध्ये मराठीमध्ये जर तुम्ही रूपांतर करायला जर गेलेत ना तर खूप वेगवेगळे शब्द येतात आणि ते आपल्याला कळणार नाही मग. म्हणून कारण की बायलिंग्युअल आपला पेपर असतो, मराठीमध्ये सुद्धा असतं आणि इंग्लिशमध्ये सुद्धा असतं. जर एखादी शब्द आपल्याला मराठीतला नाही कळत असेल तर आपण डायरेक्ट इंग्लिशवर जातो, म्हणून अशा ठिकाणी यांची जी इंग्लिशची नाव आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, मी या ठिकाणी फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देते की कशामध्ये काय. आता ही ट्रायंग्युलेशन जी मेथड आहे या ठिकाणी काय करतात की 2 पॉइंट असे फिक्स करतात कुठल्याही घटनास्थळाचे. दोन्ही पॉइंट वरून जर सपोज हा एव्हिडन्स आहे तर या एव्हिडन्सच्या दोन्ही पॉइंट वरून किती डिस्टन्स येतो आहे, तर या ठिकाणी बघा हा ट्रायंगल तयार होतोय, दिसतोय सर्वांना?
हा अशा पद्धतीने ट्रायंगल त्या ठिकाणी तयार होतोय. ट्रायंगल म्हणजेच काय? त्रिकोण. ट्रायंगल म्हणजेच काय आहे? त्रिकोण. आता हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण त्या ठिकाणी तयार होतो आहे, म्हणून याला कोणती मेथड म्हणतात? ट्रायंग्युलेशन मेथड म्हणतात. ठीक आहे. कुठली मेथड म्हणतात? ट्रायंग्युलेशन मेथड. पोलर कोऑर्डिनेशनचं सांगते ना सर. सेकंड जो आहे तो आहे बेसलाईन मेथडचा. आता बघा या ठिकाणी पण सेम काय करतात, जसे इथे दोन पॉइंट फिक्स केले तशाच पद्धतीने बेसलाईन मध्ये सुद्धा दोन पॉइंट जे आहेत हे फिक्स करतात आणि या ठिकाणी त्रिकोण न तयार केल्यामुळे, त्रिकोण न तयार करता काय करतात, या दोन्ही पॉइंट मधून एक सेंटर लाईन काढली जाते आणि त्या लाईन मधनं प्रत्येक गोष्ट किती परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर जी आहे, परपेंडिक्युलरला काय म्हणतात तुम्ही? लंब ना, लंबच म्हणतात ना, आय थिंक तेच म्हणतात. ठीक आहे. तर ही जी एव्हिडन्स आहे, या एव्हिडन्सचं इथून डिस्टन्स किती आहे, याचं या ठिकाणाहून डिस्टन्स किती आहे, इथे जर एखादा एव्हिडन्स असेल, इथे जर एखादा एव्हिडन्स असेल, तर याच्यावरनं याचा डिस्टन्स किती आहे, इथून याचा डिस्टन्स किती आहे. म्हणजे बघा या ठिकाणी काटकोन तयार होतोय. लक्षात येत आहे? काटकोन म्हणजेच काय? 90 डिग्रीचा कोन त्या ठिकाणी तयार होतोय. म्हणजेच काय? ही वस्तू या ठिकाणी याला काय आहे? परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. म्हणून त्या ठिकाणाहून त्या गोष्टींची डिस्टन्स किती आहे ते फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून याला काय म्हणतात? बेसलाईन पद्धत म्हणतात. क्लिअर? त्याच्यानंतरची पुढची गोष्ट बघा, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट. आता रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट मध्ये काय करतात, की जसं आपण तिथे ट्रायंग्युलेशनला बघितलं होतं, सेम पद्धतीने इथून हा एक पॉइंट फिक्स करतात, एका पॉइंट वरून या दिशेला येतात, एका पॉइंट वरून या दिशेला येतात. ठीक आहे. इथून जर सपोज हा एव्हिडन्स जर असेल, तर या एव्हिडन्सचा इथून किती म्हणजे अँगल तयार होतो आहे, या एव्हिडन्सचं इथून किती डिस्टन्स येतो आहे आणि इथून किती डिस्टन्स येतो. म्हणजे बघा इथून चौकोन तयार होतो आहे, दिसतोय तुम्हाला? इथे काय तयार होतं? रेक्टँगल तयार होतो आहे. सांगते. तर हे जे म्हणजे रेक्टँग्युलर जी कोऑर्डिनेट पद्धत आहे, या ठिकाणी बघा तुम्हाला लक्षात येईल की इथे हा रेक्टँगल तयार होतो आहे. ठीक आहे. चौकोन त्या ठिकाणी तयार होतो आहे. जसा इथे त्रिकोण तयार होत होता, तिथे त्या ठिकाणी चौरस, सॉरी चौकोन नाही, चौरस, चौरसच म्हणतात ना मराठीमध्ये. हे मराठीचे शब्द मला माहित नाही. रेक्टँगल त्या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. तर हे जे रेक्टँगल जे आहे, ही रेक्टँगल त्या ठिकाणी तयार होतो आहे, म्हणून त्याला रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट पद्धत म्हणतात. आणि जसं इथे बघा हे दिलेलं आहे इंडोअर, म्हणजे अंतर्गत घटनास्थळी त्या ठिकाणी यूज होतो. ही सुद्धा काय आहे? अंतर्गत घटनास्थळासाठी यूज होते. आणि ही कशासाठी यूज होते? आउटडोअर, म्हणजे बाह्य. ठीक आहे. लक्षात आलं? तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा पोलर कोऑर्डिनेट पद्धत. आता पोलर कोऑर्डिनेट पद्धत मध्ये काय करतात, की त्या ठिकाणी दोन रेस तयार होतात. एक असते एक्स रे, दुसरी असते वाय. ठीक आहे. रे म्हणण्यापेक्षा हे असा अँगल तयार होतो. ठीक आहे. म्हणजे जसं ही एक्स आहे, हे वाय आहे. आता जर सपोज इथे एव्हिडन्स आहे, इथे एव्हिडन्स आहे, तर काय करतात ते, आपलं जे कंपास असतं ना, कंपासच्या मदतीने इथून याचा डिस्टन्स किती आहे, इथून त्याचा डिस्टन्स किती आहे, याचा डिस्टन्स किती आहे, याचा अँगल किती आहे हे फाइंड आउट करतात. इथून याचा डिस्टन्स किती आहे आणि त्याचा अँगल किती आहे, या दोन्ही तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी काय करतात, ते काढल्या जातात. म्हणून त्याला काय म्हणतात आहे? पोलर कोऑर्डिनेशन मेथड. ही जी पद्धत आहे रेक्टँग्युलर कोऑर्डिनेटची, ही आपल्या पुस्तकामध्ये दिलेली नाहीये, कदाचित फोटो असेल पुस्तकामध्ये. हा आलेख जसं तयार होतो, येस, हा जो असतो हा आलेखवर डिपेंड असतो. ही जी रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट पद्धत आहे, ही आपल्या पुस्तकामध्ये किंवा तुम्ही जर तुमची नोट्स वगैरे जर असेल ना, तर त्या नोट्स मध्ये हा पॉइंट ऍड करून टाका, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट पद्धत. ठीक आहे. तिथे फक्त ही डायग्राम काढून घ्या, तिथे फक्त ती डायग्राम काढून घ्या. ठीक आहे. इथपर्यंत समजलं आहे? जायच्या डिटेल्स मध्ये पुढे. आता जसं बघा सरांचा एक प्रश्न होता, की कोणत्या घटनास्थळी ते स्केचिंग वापरतात. ठीक आहे. आता बघा अंतर्गत घटनास्थळ जर असेल,
ठीक आहे. आणि इथे असेल हे बाह्य घटना असतात. आता अंतर्गत घटनास्थळ जर असेल, ठीक आहे, तर या ठिकाणी दोन पद्धती यूज होतात. एक आहे ट्रायंग्युलेशन मेथड. ट्रायंग्युलेशन मेथड, ठीक आहे. ट्रायंग्युलेशन म्हणजेच काय, हे दोन फिक्स पॉइंट करून जर एव्हिडन्सेस इथे जर असेल, ठीक आहे, तर त्या दोन्ही पॉइंट्स वरून त्याचा डिस्टन्स फाइंड आउट करणे. म्हणजे हे जर आपण या ठिकाणाहून केलं, ठीक आहे, याचं या ठिकाणाहून केलं, म्हणजे हा एवढा पोर्शन जो आहे हा काय करतोय, त्या ठिकाणी त्रिकोण तयार करतोय. म्हणून हे अंतर्गत. त्याच्यानंतरचा सेकंड जो पॉइंट आहे तो आहे रेक्टँग्युलर पद्धत. ठीक आहे, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट पद्धत. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट पद्धत. आता या ठिकाणी काय होते बघा, की या ठिकाणी हे दोन पॉइंट बघा, जसं इकडून हे एक पॉइंट आहे, म्हणजे एकच पॉइंट या ठिकाणी फिक्स करतात. ठीक आहे, जसा ए पॉइंट, आणि हे लाईन काढल्या जातात. ठीक आहे, ही लाईन काढून एक मिनिट, हे दोन्ही पॉइंट घेतात. हे दोन्ही पॉइंट घेतात आणि सपोज इथे जर एखादा एव्हिडन्स जर असेल, ठीक आहे, या ठिकाणी जर एव्हिडन्स आहे तर काय करतात, याचा इथून डिस्टन्स किती आहे आणि याचा इथून किती डिस्टन्स आहे. म्हणजे बघा या ठिकाणी हा रेक्टँगल तयार होतोय. तर ही इंडोअर साठी आहे, ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा, हे बाह्य घटनास्थळ ट्रायंग्युलेशन हे रेक्टँग्युलर झालं. त्याच्यानंतर बघा आपण कोणती अजून पाहिली होती, एक बघितली होती बेसलाईन. बेसलाईन पद्धत आपण बघितली होती. ठीक आहे, ही सुद्धा आउटडोर साठी होती. आता तुम्ही म्हणणार कशा पद्धतीने होते, आम्हाला लक्षात कसं ठेवायचं, की सहसा बघा एखादी गोष्ट इथे काय करतात, हे दोन फिक्स पॉइंट कन्सिडर करतात. दोन्ही फिक्स पॉइंट वरून हे जर काही पुरावे असेल तर प्रत्येक पुराव्याचं त्या ठिकाणाहून याचे इथून डिस्टन्स किती आहे, याचे इथून किती आहे, या ठिकाणाहून किती आहे, या ठिकाणाहून किती आहे. म्हणजे बघा इथे काही परपेंडिक्युलर हा काटकोन असा तयार होतो आहे. म्हणजेच आपण असं कन्सिडर करू शकतो की एखाद्या रोडवर, ठीक आहे, चालत्या रोडवर जर एखादी घटना जर घडलेली असेल, ठीक आहे, तर ती घटना जर त्या ठिकाणी जर घडलेली असेल तर त्याच्यावरनं आपण या बेसलाईन पद्धतीवरनं काय करू शकतो, प्रत्येक पुराव्याला त्या ठिकाणी मेजरमेंट करू शकतो. ठीक आहे, तर हा एक स्केचिंगचा प्रकार झाला. आणि त्याच्यानंतर शेवटला त्या ठिकाणी तिसरा क्रमांक आणि चौथा जो होता तो कुठला होता, पोलर कोऑर्डिनेट. या ठिकाणी काय करतात, ज्या पद्धतीने आलेख काढतो, ठीक आहे, तिथे असे दोन बनवतात, एक्स आणि वाय. ठीक आहे, जसं की हे बनवतात एक्स आणि वाय पद्धतीने, ऍक्सिस असतात ते. ठीक आहे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. तर हा एक्स आणि वाय इथे जर काही पुरावे जर असेल, ठीक आहे, तर प्रत्येक पुराव्याचं त्या ठिकाणी काय करतात, ते त्याचा अँगल किती आहे, इथून याचा अँगल किती आहे, इथून याचा अँगल किती आहे, इथून याचा अँगल किती आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टी अशा पद्धतीने ते कन्सिडर करतात. आणि सहसा ही पोलर कोऑर्डिनेट पद्धत जी आहे, ही जर एखादी घटना जंगलात जर झालेली असेल, जंगलात वगैरे जर झालेली असेल, तर अशा आउटडोअर असलेल्या क्राईम सीनवर अशा ज्या काही मेथड्स असतात, ठीक आहे, ती यूज होतात. क्रॉस प्रोजेक्शन इंडोअर साठी आहे सर. क्रॉस प्रोजेक्शन जी आहे, ठीक आहे, ती सुद्धा इंडोअर साठी आहे. इथे एक पॉइंट अजून लक्षात ठेवा, इंडोअर मध्ये तिसरी अजून येते क्रॉस प्रोजेक्शन मेथड. क्रॉस प्रोजेक्शन. आता इथे काय लक्षात ठेवायचं, जे आर्किटेक्ट वगैरे असतात बघा, आर्किटेक्ट नकाशा काढतात, माहितीये ना, तर ते जसे नकाशा काढतात ना, तर तशा पद्धतीने या क्रॉस प्रोजेक्शन मध्ये नकाशा काढतात. म्हणजे बघा या ठिकाणी काय करतात, ते हे फ्लोअर जर असेल किंवा हे वरचा जर टप्पा असेल, ठीक आहे, तर या ठिकाणी ते सांगतात की ही वॉल आहे, ठीक आहे, हे फ्लोअर आहे, हे सिलिंग आहे,
ठीक आहे, वरची सिलिंग आहे ही, त्याच्यानंतरचा खालची भिंत आहे म्हणजे ही वॉल आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय करतात ते, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हा ब्लू प्रिंट आपण त्याला म्हणू शकतो. हे लोक इथे काय करतात, फ्लोअर आणि वॉल एकाच ठिकाणी दाखवतात, म्हणजे फ्लोअर आणि वॉल, ठीक आहे, हे दोन्ही पण एकाच दिशेने दाखवतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो, क्रॉस प्रोजेक्शन मेथड. इज इट क्लिअर टू ऑल? पुराव्याच्या स्थानाचे दस्तऐवजीकरण करणे म्हणजे नेमके काय? काहीच नाही सर, त्या ठिकाणाहून त्याचं प्रॉपर पद्धतीने लोकेट करणं, त्या दस्तऐवजीकरणाला लोकेट करणं म्हणजेच आपला स्केचिंगचा तो भाग आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय का? मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ते शॉर्टकट मध्ये सांगितलं आहे की कोणत्या गोष्टीला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये आयोग तुम्हाला प्रश्न बघा कशा पद्धतीने विचारू शकतात की सपोज एखादा अंतर्गत घटनास्थळ जर आहे तर अंतर्गत घटनास्थळामध्ये कुठल्या स्केचिंग पद्धतीचा आपण वापर करू शकतो. 3-4 त्या ठिकाणी ऑप्शन राहतील आणि त्या ऑप्शन्स पैकी योग्य पर्याय जर आपल्याला शोधायचा तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अंतर्गत घटनास्थळ जर असेल तर त्या ठिकाणी ट्रायंगुलेशन मेथड, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट आणि क्रॉस प्रोजेक्शन मेथड या गोष्टी लक्षात ठेवायच्या. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट ही जी पद्धत आहे ही आपल्या पुस्तकामध्ये नाही आहे. ठीक आहे, हा पॉइंट त्या ठिकाणी ऍड करून घ्या. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट याची डायग्राम सुद्धा काढून घ्या रफली आपण एका पेपर मध्ये. क्लिअर का? समजलं इथपर्यंत? जायचं पुढे. आता पुढचा जो टप्पा आहे आपण फक्त तिथे ओव्हरलुक करू, पण हा आता परत मी नाही सांगणार. हे स्केचिंग इथपर्यंत हे लक्षात ठेवून घ्या आणि एवढंच आहे याच्यामध्ये, एक्स्ट्रा अजून काही नाही आहे. क्लिअर? समजलंय? विमल मॅम आज क्लासला आहे वाटते. गुड. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, डायग्राम काढून घ्या नंतर रेकॉर्डिंग मध्ये. डिजिटल बोर्डचा फायदा झालाय हा ना, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जातं की मला काय सांगायचंय. चलो, आता स्केचिंग ऑफ क्राईम सीन मध्ये आपण बघणार आहोत. क्रॉस प्रोजेक्शन मध्ये आपण आत्ताच बघितलं वॉल आणि सिलिंग एकाच दिशेने असतात या पद्धतीने. इथे डायग्राम नाही आहे. ठीक आहे, मी जे तुम्हाला सांगितलं होतं अशा पद्धतीने ही झाली क्रॉस प्रोजेक्शन मेथड. त्याच्यानंतर आहे ट्रायंगुलेशन मेथड. ही ट्रायंगुलेशन मेथड बघा, डेड बॉडी आहे, 2 फिक्स पॉइंट केले, याचा इथून डिस्टन्स पाहिला, याचा इथून डिस्टन्स पाहिला, तयार झाला या ठिकाणी ट्रायंगल, म्हणजे ही आहे ट्रायंगुलेशन मेथड. त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे, पुढचा पॉइंट बघा बेसलाईन मेथड. ही डायग्राम बघा इथे तुम्हाला समजते आहे. हा एक पोल आहे, या ठिकाणी बघा हा एक पोल दिलेला आहे, हा एक झाड दिलेला आहे. यांनी काय केलं, या दोघांना फिक्स पॉइंट केला आणि या ठिकाणी ही डेड बॉडी होती. ही एक डेड बॉडी होती. ठीक आहे, तर याच्यावरनं याचा परपेंडिक्युलर म्हणजे हा किती लंब याचा डिस्टन्स आहे, अँगल या ठिकाणी नेहमी 90 डिग्री तयार होतो, कारण की त्या ठिकाणी काय आहे ते परपेंडिक्युलर आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी 90 डिग्री हा अँगल तयार होतोय. तर ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बेसलाईन मेथड. त्याच्यानंतर बघा पोलर कोऑर्डिनेट मेथड जी आहे ही कंपास पॉइंट मेथड सुद्धा म्हणतात. बघा लक्षात ठेवा, पोलर कोऑर्डिनेट मेथडला कंपास पॉइंट सुद्धा मेथड म्हणतात. इम्पॉर्टंट घटक आहे, लिहून ठेवा. कंपास पॉइंट मेथड uses a protector to measure the angle formed by two lines. या ठिकाणी हे ऍक्सिस करत असते. ठीक आहे, या ऍक्सिस वरनं दोघांचा डिस्टन्स किती आहे, अँगल किती तयार होतं दोन्ही साइडनी. जसं इथे बघा 50 डिग्रीचा इथे होतोय, याची हाईट किती आहे, सेंटर ऑफ नाईफ आहे, ह्या सेंटर ऑफ नाईफला त्या ठिकाणी कन्सिडर करतात आणि याच्यावरून दोघांचे अँगल किती आहे हे त्या ठिकाणी फाइंड आउट करतात. आणि सर्वात लास्ट जी असते ती म्हणजे पोलर मेथड. ही पोलर मेथड म्हणजेच काय आहे बघा, आताच्या कंडिशन मध्ये असलेले जे 3D व्ह्यू आपण तयार करतो. ठीक आहे, जसं मॅप मध्ये आपलं घर दाखवायचं असतं तर आपण बघा तिथे लोकेट जर केलं तर सर्व ते दिसतं असं, इकडे घर आहे, इकडे शॉप आहे, इकडे हे आहे, इकडे ते आहे आणि मधामध्ये माझं घर आहे, आपण सांगतो मॅप वर. बघा त्या पद्धतीने ही पोलर मेथड आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना? इथपर्यंत कळलंय? पाच पद्धती.
5 पद्धती लक्षात ठेवा. आपण एक अजून आता बघितली ना, ट्रायंग्युलेशन वाली. पोलर मेथड हो जीपीएस वर आधारित आहे. येस सर. गणेश सर जीपीएस वर आधारित. जाऊ पुढे. समझा क्या? बताओ. बोर नाही होत ना? लेक्चर बोर होतंय का? सकाळी मजा येते ना अभ्यास करायला? सकाळी मजा येते की नाही अभ्यास करायला दुपारपेक्षा? दुपारी पार तुम्ही असे थकलेले असता. मी काही जरी विचारलं तरी काहीच बोलत नाही. आता हे परत नाही सांगत मी, ठीक आहे? हे आता परत नाही सांगत, कारण की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे डिटेलमध्ये आणि पुस्तकामध्ये पण सर्व सांगितलेलं आहे. कसं संदर्भ पॉइंट घ्यायचा, त्याच्यानंतर त्रिकोण कशा पद्धतीने घ्यायचा हे ऑलरेडी आपण बघितलं. तर याच्यावर आता आपण वेळ नाही देऊया असं मला वाटतं. ठीक आहे. ट्रायंग्युलेशन मध्ये आहे आपण बघितलं त्रिकोण तयार होतो, 2 पॉइंट फिक्स करतात आणि दोन्ही पॉइंट वरनं त्रिकोण तयार होईल किंवा दोन्ही पद्धतीने डिस्टन्स मेजर करतात, ट्रायंगल त्या ठिकाणी तयार होतो. त्याच्यानंतरचा बेसलाईन मेथड बघा या ठिकाणी काय होतं, गुणाचे दृश्य मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वसामान्य पद्धतींपैकी एक आहे. आणि मला सांगा कशामध्ये यूज होते ही? आउटडोर मध्ये यूज होते, आउटडोर मध्ये यूज होते की इनडोर मध्ये यूज होते? आउटडोर मध्ये यूज होते की इनडोर मध्ये यूज होते? अंतर्गत होते की बाह्य होतं? व्हेरी गुड. असं जर आयोगाने प्रश्न विचारला तर आपल्याला पटकन उत्तर देता यायला पाहिजे. आता कसं पटकन उत्तर दिलं विदिन 2 सेकंड मध्ये, विदिन 2 सेकंड पण नाही सांगितलं, विदिन सेकंड मध्ये उत्तर सांगितलं. तसं जर आयोगाने प्रश्न विचारला तर चुकणार का? आता लेक्चर लक्षात ठेवा, ठीक आहे? बाह्य घटनास्थळ आपल्याला लक्षात ठेवायचा. पुढचं बघा, मापन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बेसलाईन बहुतेक वेळा कर किंवा फुटपाथच्या बाजूने स्थापित केली जाते. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. इथे बघा हा रोड आहे, ठीक आहे? त्यांनी काय केलेलं आहे, या रोडच्या त्या मधातल्या पॉइंट वरनं, या रोडच्या मधातल्या पॉइंट वरनं त्यांनी ही लाईन काढली आणि त्या लाईन वरनं त्यांनी प्रत्येक या ज्या काही वस्तू आहेत, ठीक आहे, यांचा डिस्टन्स जे आहे परपेंडिक्युलर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी चेक केलेलं आहे. म्हणजे ही काय आहे, बेसलाईन स्केचिंग मेथड आहे. आणि त्याच्यानंतर टेप वरील बिंदूपासून दृश्यातील वस्तूपर्यंत मोजमाप त्या ठिकाणी काय केले जातं. म्हणजे बेसलाईन मध्ये 90 डिग्री त्या ठिकाणी बघतात. पोलर मेथड इनडोर आहे की आउटडोर आहे? पोलर मेथड इनडोर आहे की आउटडोर आहे? पोलर मेथड इनडोर की आउटडोर? गुड, ठीक आहे. स्पेशली कुठे यूज होते? स्पेशली कुठल्या प्रकारच्या घटनास्थळावर यूज होते? जंगलामध्ये, ओपन स्पेस असेल, मोठा पटांगण असेल, मोठा एरिया असेल, त्या ठिकाणी पोलर मेथड. ज्या ठिकाणी म्हणजे आपण असं म्हणू शकतो बाउंड्री नसेल, ठीक आहे, विदाऊट बाउंड्री असलेला त्या ठिकाणी त्या घटनास्थळी आपण पोलर मेथड जी आहे ती यूज करतो. हे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि पोलर मेथड ही कशी आहे, 2 डायमेन्शनल मेथड आहे. कशी आहे? 2 डायमेन्शनल मेथड. लक्षात येते आहे. आणि बघा आपल्या पुस्तकामध्ये ऍडव्हान्स मॅपिंग टेक्निक जी आहे ती सुद्धा दिलेली आहे. ऍडव्हान्स मॅपिंग पद्धत, ऍडव्हान्स मॅपिंग पद्धत सुद्धा दिलेली आहे. तिथे त्या ठिकाणी बघा तो जीपीएसचा जो वापर आहे तो केलेला आहे. पोलर मेथड मध्ये ही लक्षात ठेवायची आहे 2D आहे, 2D 2 डायमेन्शनल. कारण की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस दोघांकडनं त्याचा डिस्टन्स जो आहे, अँगल जो आहे तो त्या ठिकाणी फाइंड आउट करतात, ठीक आहे? म्हणून ती 2 डायमेन्शनल आहे. क्लिअर का? हा, लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूड घेतात. येस, हुशार झाले तुम्ही नाही का? फॉरेन्सिक आता एकदम मस्त पद्धतीने तुम्हाला समजायला लागले. आता बघा ही आहे ऍडव्हान्स मॅपिंग पद्धत, ठीक आहे? प्रगत असलेली एक मॅपिंग पद्धत आहे. काही विभागांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक चांगला उपयोग करण्याची क्षमता आहे, ती असू शकते. जसे की ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएस, ठीक आहे,
जीपीएसच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, त्या ठिकाणी त्याची हाईट हे नसणार, डेप्थ नसणार, गणेश सर डेप्थ नसणार, ठीक आहे, लेंथ आणि ब्रेड्थ असणार, त्याची डेप्थ नसणार. चला, ही आहे जीपीएस वर आधारलेली, ठीक आहे. इथे काहीच जास्त लक्षात ठेवायचं नाही आहे, ती फक्त तेवढी लक्षात ठेवा. आता बघा, गुन्हा घटना दस्तऐवजीकरणासाठी स्केच महत्वाचे आहे का, ठीक आहे, किंवा आहे, हे आपल्याला बघायचे आहे का, हा असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, हे भौतिक तथ्य अचूकपणे काय करते, चित्रित करते. म्हणजे बघा, फोटोग्राफीमध्ये जर एखादा फिजिकल एव्हिडन्स प्रॉपर पद्धतीने दिसत नसेल, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की जर आपण त्या ठिकाणचं स्केचिंग जर चांगल्या पद्धतीने जर केलं, तर अशा वेळेस काय होणार की त्याचं प्रत्येक एव्हिडन्स जी आहे ते आपल्याला चित्रीकरण त्याचं आपल्या स्केचिंग मध्ये दिसणार. फॉर एक्झाम्पल, जसं आता ही असं कन्सिडर करा की हे आपलं एक घटनास्थळ आहे. या घटनास्थळावर काही पुरावे आढळलेली होती, ठीक आहे, आणि या पुराव्याचं आपण काय केलं, स्केचिंग काढलं. आणि स्केचिंग काढल्यानंतर आपल्याला बघा खाली असं हे लिहावं लागतं, त्याला लिजेंड्स म्हणतात, ठीक आहे. त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी लिहाव्या लागतात, जसं की ए पार्ट मध्ये जसं आपण दोन पार्ट जर केले असेल स्केचिंग मध्ये, हा ए पार्ट, हा बी पार्ट, ठीक आहे. ए पार्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टी, जसं आपण A1 त्याला नाव दिलेलं आहे, A1 म्हणजेच आपली काय आहे, त्या ठिकाणी डेड बॉडी आहे. तर हे आपल्याला त्या लिजेंड्स मध्ये सांगणं गरजेचं आहे. नाहीतर आपण चित्र काढून टाकलं आणि त्याचं जर नावच नाही दिलं, त्या ठिकाणी त्याला नंबरिंगच नाही दिले, ती नंबरिंग काय दर्शवते आहे हेच जर आपण सांगितलं नाही, तर पुढचा जो कुठला व्यक्ती असणार आहे ज्याला स्केचिंग बघायची आहे ते त्याला कळणारच नाही. इव्हन आपल्याला सुद्धा लक्षात नाही राहणार की कुठल्या पार्टला आपण काय नाव दिलं होतं. म्हणून त्याचं अचूकपणे चित्रीकरण व्हावं म्हणून त्याचं नाव देणं, त्याचं स्पेसिफिकेशन देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. पुढचा पॉईंट बघा, ते घटनास्थळी घडणाऱ्या घटनांच्या कामाशी संबंधित आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे घटनास्थळावरील वस्तू आणि पुरावे यांचे अचूक काय करते, स्थान आणि त्यांचा संबंध जो आहे तो स्थापित करते. हे उपस्थित नसलेल्यांसाठी दृश्यांचे मानसिक चित्र त्या ठिकाणी तयार करण्यास मदत करते. आता बघा, आपले हायर ऑथॉरिटीचे ऑफिसर जर असं होऊ शकतात की त्या दिवशी सुट्टीवर असेल, ठीक आहे, आणि एखादी घटना घडली आणि त्यावेळेस आपण त्या ठिकाणी गेलेलो आहे. त्याच्यानंतर आपले जे हायर ऑथॉरिटीचे जे व्यक्ती आहेत, अधिकारी जे आहेत, हे आलेत आणि त्यांनी जर आपल्याला विचारलं की तुम्ही त्या घटनेला गेले होते, तपासासाठी गेले होते, तर त्या तपासामध्ये काय काय गोष्टी होत्या, आणि आपल्याकडे स्केचिंगच जर नसेल तर आपण त्यांना काय सांगणार, काहीच नाही सांगणार, आपल्याकडे उत्तरच नसणार ना, आपल्याकडे फक्त फोटोज असणार आहे. पण स्केचिंग जर आपल्याकडे असेल तर आपण त्यांना सांगू शकतो की सर बघा, या घटनास्थळी इथे डेड बॉडी होती, त्याच्या साईडला रोड गेलेला होता, त्या रोडच्या दिशेला आम्हाला काही पुरावे सापडलेली होती, त्याच्याशी निगडीत आपल्याला एक्स्ट्रा जे काही माहिती होत्या त्या परत अजून आपल्याला साईडला दिसल्या. म्हणजे हे जर आपण स्केचिंग मध्ये जर नमूद केलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं अनालिसिस कसं आपण केलं, त्याचा तपास आपण कशा पद्धतीने करू शकतो, किंवा कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस आपण कसं केलं, हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. याच्यासाठी स्केचिंग काय असतं, महत्वाची असते. त्याच्यानंतर बघा, स्केचिंग ही दृश्याची काय असते, कायमस्वरूपी नोंद असते, ठीक आहे. हे सहसा न्यायालयामध्ये मान्य केले जाते. या ठिकाणी आयोग काय करणार, जात नाही, ठीक आहे, असा शब्द टाकणार आणि आपण तिथे करेक्ट करून येणार है ना. आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, त्याला करेक्ट करून येणार, कारण की नाही दिसलं, आम्ही वाचलं, दिलं पटकन जाऊन टिक मारून, है ना, तर आपण चुकलो तिथे. हे व्हायचं नाहीये, म्हणून आपल्याला प्रत्येक शब्द नि शब्द स्टार्टिंग टू एंड प्रॉपर पद्धतीने रीड करायचा. दुसरी गोष्ट, वरती काय दिला, योग्य दिला आहे, अयोग्य दिला आहे, चुकीचं दिलेलं आहे, बिनचूक नसलेला दिला आहे, बिनचूक असलेला दिला आहे. हे शब्दांची तोडमेड जी असते, ठीक आहे, ही आपल्याला माहिती असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, ठीक आहे. तुम्ही नाही करणार हो प्रकाश सर, मला माहिती आहे की, है ना. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट बघा, हे मुलाखत आणि चौकशी करण्यामध्ये काय करत असते, आपल्याला मदत करत असते. लेखी तपास अहवाल तयार करण्यामध्ये आपल्याला मदत करते स्केचिंग. कोर्टात केस मांडण्यास मदत होते, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे.
चांगल्या प्रकारे तयार केलेले रेखाचित्र आणि न्यायाधीश, ज्युरी, साक्षीदार आणि इतरांना गुन्ह्याच्या दृश्याची कल्पना करण्यास आपल्याला काय करते, मदत करते. आता बघा, त्या घटनास्थळी न्यायाधीश तर प्रेझेंट नसणार आहे, बरोबर. आता न्यायाधीश जर त्या ठिकाणी प्रेझेंट नसणार आहेत आणि त्यांना जर आपल्याला गुन्ह्यासंबंधित जर माहिती द्यायची आहे, सांगायची जर आहे, तर त्या ठिकाणी बघा 5 लक्षात ठेवा, 5. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जर न्यायाधीश जर त्या ठिकाणी प्रेझेंट नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तिथे, की सर्वात प्रथम त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला जर स्केचिंग असेल आपल्याकडे, आपण प्रॉपर पद्धतीने स्केचिंग जर त्या ठिकाणी रेखाटलं असेल, तर त्या कोर्टामध्ये जर ती केस जर समोर जर आली आणि त्याच्या संबंधित जर आपण स्केच जर न्यायाधीशांसमोर जर दर्शवलं किंवा दाखवलं, तर त्यांना सुद्धा त्या केसच्या संदर्भात एक ओव्हरव्ह्यू किंवा ओव्हरलुक त्यांना त्या ठिकाणी दिसेल, की घटना कशी घडली असेल, डेड बॉडी कुठे होती, डेड बॉडीच्या संबंधित पुरावे कुठे होते, हे म्हणजे केव्हा समजेल त्यांना, जेव्हा ते स्केचिंग त्या ठिकाणी बघणार. ठीक आहे. अजून एक बघा, अतुल सावंतजी सरांनी एक अतिशय खूप सुंदर पॉइंट त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि आपलं कुठेतरी पॉइंट तो राहून गेला होता. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा, की प्रत्येक वेळी स्केचिंग करताना आपली डायरेक्शन नेहमी नॉर्थ साइडला असली पाहिजे. ठीक आहे. जेव्हा आपण स्केचिंग करतो आहे तर आपली दिशा किंवा आपण नॉर्थ दिशेकडे बघून काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी स्केचिंग काढायला पाहिजे. उत्तर दिशेकडे बघून आपण नेहमी स्केचिंग काढणं गरजेचं आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ स्केचिंग. ठीक आहे. जेव्हा आपण स्केचिंग करतो तर प्रत्येक वेळी मला किंवा आपण जर असेल, मला नाही तुम्ही, तर जेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा कधी आपण स्केचिंग करतो तर आपल्याला नेहमी नॉर्थ दिशेकडे बघूनच स्केचिंग करायची आहे. जर सपोज नॉर्थ दिशा इकडे जर असेल तर मी काय करणार, इकडे बघून स्केचिंग करणार. जर नॉर्थ डायरेक्शन माझी या साईडला जर असेल तर मी स्केचिंग या साईडला बघून करणार आहे. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कधी पण स्केचिंग करताना आपल्याला नॉर्थ डायरेक्शन जी आहे, ठीक आहे, उत्तर दिशा जी आहे, ही उत्तर दिशा आपल्याला नेहमी काय करायचं आहे, लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण स्केचिंग करतो आहे. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का? इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे आणि आपण खूप स्लोली जातोय, माहिती का तुम्हाला. आपल्याला लवकर लवकर आता हे संपवावं लागणार आहे. स्पीड जर वाढवली तर मला असं वाटतं तुम्हाला समजणारच नाही. ठीक आहे. आता आपण बघू बघा, स्केच मध्ये 4 भिन्न गुन्हेगारी दृष्टिकोन जे आहे ते दर्शवले जाऊ शकतात. स्केचिंग मध्ये कोणकोणते दृष्टिकोन त्या ठिकाणी असू शकतात ते आपल्याला बघायचं आहे. स्केचिंगच्या पद्धती एक वेळ अजून समजून सांगू. संजय सर रेकॉर्डिंग बघून घ्याल की नंतर, आता परत ते मला ते डायग्राम काढावं लागणार आणि ती गेली असेल, आता मी ते सेव्ह नव्हती केली. ठीक आहे. नंतर तुम्ही लेक्चर झाल्यानंतर पॉज करून तेवढं बघून घ्याल परत. ठीक आहे. किंवा मग थोडा लेक्चरला नंतर टाइम जर मिळाला तर तिथे सांगून देते फायनल. चलो इथे बघू. एक आहे बर्ड्स आय व्ह्यू किंवा ओव्हरहेड व्ह्यू, पक्षाचा डोळा किंवा ओव्हरहेड दृश्य. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय होतं, हा गुन्हेगारीच्या दृश्याचे रेखाटन करण्याची सर्वात सामान्य काय प्रकार आहे. ठीक आहे. म्हणजे स्केचिंग कोणकोणत्या याने करू शकतो आपण, असा आहे तो. जो स्केचिंग करणारा व्यक्ती आहे हा काय करतो, दृश्याकडे वरून पाहतो. ठीक आहे. वरून पाहत असल्याच्या दृष्टिकोनातून ते तयार केलेले आहे आणि हा प्रकार मजल्याच्या लेआउट जो आहे तो दर्शवतो, परंतु वस्तूच्या उंचीचे, ठीक आहे, वस्तूच्या उंचीचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. काय सांगितलं, काहीच कळलं नाही मॅडम आम्हाला तुम्ही काय बोलल्या, है ना. चहा घेतला की नाही. लाईव्ह क्लासेस ऑप्शन मध्ये आहे योगेश सर, असं करू नका हो. बघा हा बर्ड जो आहे आपल्या स्केचिंग मधला, ठीक आहे, बर्ड्स आय व्ह्यू किंवा त्याला ओव्हरहेड, ठीक आहे, ओव्हरहेड व्ह्यू. तुम्हाला हे माहिती आहे का,
एखाद्या झाडावर किंवा एखाद्या याच्यावर जेव्हा एखादा पक्षी बसतो, ठीक आहे, एखादा पक्षी बसतो आणि खाली जर एखादी वस्तू जर असेल, ठीक आहे, तर त्याचं डायरेक्शन कसं असतं बघा, अशा पद्धतीचं असतं. झाडावरून तो असा खाली बघतो, ठीक आहे. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 27 वर बघा, बर्ड्स आय व्ह्यू किंवा ओव्हरहेड व्ह्यूच्या बाजूला एक डायग्राम काढलेली आहे, ठीक आहे, फोटो दिलेला आहे. त्या ठिकाणी काय असतं की सर्वात प्रथम लेखक हा वरून बघतो आहे असा त्याचा दृश्य जो आहे तो त्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून तो स्केच तयार करतो, ठीक आहे. हा मजल्याचा लेआउट दर्शवतो. बघा, जो कुठला मजला असेल ना, तर तो त्या मजल्याचा आपल्याला काय दर्शवतो, लेआउट दर्शवतो. लेआउट दर्शवतो, पण त्या ठिकाणी तो उंची दाखवत नाही, ठीक आहे. तो लेआउट दर्शवतो पण उंचीचे प्रतिनिधित्व करत नाही. उंचीचे प्रतिनिधित्व, उंचीचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तो करत नाही. कळलं? बर्ड्स आय व्ह्यू समजली सर्वांना? समजलं ऐका. आणि ही बर्ड्स आय व्ह्यू इंडोअर ही अंतर्गत आणि बाह्य, ठीक आहे, अंतर्गत आणि बाह्य घटनास्थळ दोघांसाठी पण यूज होते. अंतर्गत आणि बाह्य, ठीक आहे, दोन्हीही गोष्टींसाठी ती यूज होते, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा पॉइंट बघा, एलिव्हेशन और साइड व्ह्यू. सेकंड जो आहे तो काय सांगतो, एलिव्हेशन और साइड व्यू, ठीक आहे. नावात काय दिसते तुम्हाला, साइड व्यू. तुम्ही नाही का कधी कधी तुम्हाला लिहायचं असतं, तुम्ही म्हणता मॅडम साइडला व्हा ना, साइड द्या ना, ठीक आहे. तर तशा पद्धतीने हा साइड व्यू आहे. म्हणजेच काय, ही वॉल आहे, सपोज ही वॉल आहे, ठीक आहे. या दोन्ही साइडनी त्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने दिसणार आहे हे सर्व या एलिव्हेशन मध्ये करतात. म्हणजे बघा, या ठिकाणी एलिव्हेशन किंवा साइड व्ह्यू जे आहे हे काय सांगतं, इथे वस्तूच्या उंचीचे प्रतिनिधित्व करू शकतो. हा काय करतो, बघा, सर्वात पहिले काय लक्षात ठेवायचं, तो वस्तूच्या उंचीचे प्रतिनिधित्व करतो, ठीक आहे. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी उंची दिसते. आता याच्या पूर्वी जे आपण बर्ड्स व्ह्यू जर बघितलं होतं, तर त्या बर्ड्स व्ह्यू मध्ये उंचीचे तो प्रतिनिधित्व करत नव्हता, ठीक आहे. पण एलिव्हेशन और साइड व्ह्यू जे आहे हे उंचीचे प्रतिनिधित्व करतात, ठीक आहे. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा, भिंतीवर संबंधित जे काही पुरावे आहेत, ठीक आहे, हे आपल्याला दर्शवू शकतो. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ही जर भिंत आहे आणि या ठिकाणी जर काही ब्लड स्पॅटर आहे, ठीक आहे, तर हे जे ब्लड स्पॅटर आहे हे ब्लड स्पॅटर आपण या एलिव्हेशन व्ह्यू मध्ये दर्शवतो. म्हणजे सेकंड पॉइंट आपण काय सांगतो आहे की भिंतीवर संबंधित पुरावे दर्शवतो. भिंतीवर पुरावे जे आहे, ठीक आहे, आपण दर्शवू शकतो, दर्शवतो. त्याच्यानंतरचा थर्ड जो पॉइंट आहे तो आपण काय सांगतो एलिव्हेशन मध्ये अजून, की अशी माहिती दर्शवण्यासाठी एखाद्या व्यक्तीने इमारतीच्या दर्शनी भागावर, आतील भिंतीवर किंवा ज्याची उंची हा महत्वाचा पैलू आहे, फॉर एक्झाम्पल फाशीचा समावेश असलेला मृत्यू, ठीक आहे. म्हणजे बघा, सपोज ही सिलिंग आहे, ठीक आहे, ही सिलिंग आहे, या सिलिंग वर हा एक फॅन आहे, ठीक आहे. या फॅनला पकडून एखाद्या व्यक्तीने फास जर घेतलेला आहे, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने
ठीक आहे. जर फाशी जर त्या ठिकाणी जर घेतलेली आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी जर त्याने फाशी जर घेतलेली आहे तर अशा कंडिशन मध्ये एलिव्हेशन और साइड व्ह्यू जो स्केचिंग जो आहे तो या ठिकाणी काय करत असतो, मदत करतो. म्हणजे बघा या ठिकाणाहून आपल्याला काय लक्षात येऊ शकते की हा जर फ्लोअर आहे, हा फ्लोअर पासून तर या सिलिंगची उंची काय आहे, ठीक आहे, या सिलिंगची उंची किती आहे हे आपल्याला लक्षात येईल. दुसरी गोष्ट, या व्यक्तीची उंची किती होती हे आपल्याला माहिती पडू शकते किंवा त्याने किती उंचीवरून फाशी घेतलेली आहे, ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला या एलिव्हेशन किंवा साइड व्ह्यू जे आहे याच्यावरनं लक्षात येऊ शकतं. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, पुरावा दर्शवण्यासाठी एखाद्या व्यक्तीने एलिव्हेशन किंवा साइड व्ह्यू स्केच करणं या ठिकाणी काय असतं, आवश्यक असतं. त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे, पुढचा पॉइंट आपल्याला काय सांगतो, 3D व्ह्यू. थर्ड कुठला आहे, 3D व्ह्यू. आता बघा या ठिकाणी नावातच आहे 3D, 3 डायमेन्शनल. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, हाईट पण असणार आहे, ठीक आहे, ब्रेथ पण असणार आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डेप्थ सुद्धा असणार आहे. हाईट म्हणजेच काय, तुमची उंची, त्याच्यानंतर ब्रेथ आहे तुमची रुंदी, ठीक आहे, इथे डेप्थ नाही, इथे ना लेंथ, लेंथ म्हणजे लांबी. तिन्ही गोष्टी या 3D व्ह्यू मध्ये येतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथा जो प्रकार आहे जो पुस्तकामध्ये ना दिलेला नाही आहे तो लक्षात ठेवायचा आपल्याला, एक्सप्लोडेड व्ह्यू. कोणता व्ह्यू, एक्सप्लोडेड, एक्सप्लोडेड व्ह्यू. हा सर्वांनी पुस्तकामध्ये लिहून ठेवा. एक्सप्लोडेड व्ह्यू, ठीक आहे. आता ही जी एक्सप्लोडेड व्ह्यू आहे ना, ही एक्सप्लोडेड व्ह्यू म्हणजेच काय, दोघांचं कॉम्बिनेशन आहे. कोणत्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे, एलिव्हेशनचा, एलिव्हेशनचा आणि बर्ड्स आय व्ह्यूचा हा काय आहे, कॉम्बिनेशन आहे. बर्ड्स आय व्ह्यू, ठीक आहे, एलिव्हेशन आणि बर्ड्स आय व्ह्यू या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय आहे, एक्सप्लोडेड व्ह्यू आहे. ठीक आहे, ही एक्सप्लोडेड व्ह्यू काय करते की जर सपोज भिंतीवर बुलेट होल जर असेल, ठीक आहे, भिंतीवर बुलेटचे जर होल असेल, ठीक आहे, बंदुकीच्या गोळीचे जर छिद्रे जर असेल, गोळीचे छिद्र जर असेल, ठीक आहे, तर ते दर्शवण्यासाठी ही जी एक्सप्लोडेड व्ह्यू आहे ही त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, किंवा त्या ठिकाणी इथे मी याचे इथे लिहिते, ठीक आहे, वॉलवर ही वॉल जर आहे, या वॉलवर काही ब्लड स्पॅटर जर असेल, ठीक आहे, ब्लड स्पॅटर जर असेल तर ते सुद्धा दर्शवण्यासाठी आपण एक्सप्लोडेड व्ह्यूचा वापर करतो. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि तिसरी गोष्ट, जर वॉलवर जर काही स्क्रॅचेस जर असेल, स्क्रॅचेस ऑन वॉल, भिंतीवर जर असे काही स्क्रॅचेस जर असेल, ठीक आहे, तर ते सुद्धा दर्शवण्यासाठी हे एक्सप्लोडेड व्ह्यू जी आहे, चौथी पद्धत, ही चौथी पद्धत इम्पॉर्टंट आहे. इथपर्यंत सर्वांना कळलेलं आहे, इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का? अजून शिकवू का 15-20 मिनिटं की एनर्जी गेली? 15-20 मिनिटं थांबता अजून, म्हणजे आपण काय करू, स्केचिंग कंप्लीट होऊन जातं आणि सर्चिंग होऊन जातं. मग फक्त कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस लेबलिंग असतं, तर ते मी भौतिक पुराव्यासोबत घेऊन घेणार. 15-20 मिनिटं आहे सर्वांकडे, घेऊ 15-20 मिनिटं. आहात रेडी? एनर्जी आहे ना ऐकून घ्यायची की कंटाळा आलाय? नाही यायचं? बर,
फक्त एकच गोष्ट सांगते, जास्त नाही. एकच लास्ट पॉइंट मला सांगू द्या, मग आपण थांबू. स्केचिंगचे ना, म्हणजे स्केचिंग दोन पद्धतीने करतात. ठीक आहे, स्केचिंग हे इझी आहे. ठीक आहे, एक बघा रफ स्केच असतो. रफ म्हणजे विदाउट मेजरमेंट, म्हणजे मोजमाप न करता, मोजमाप न करता काढण्यात आलेले स्केच म्हणजे रफ स्केच. ठीक आहे, मोजमाप न करता काढण्यात आलेले स्केच म्हणजे रफ स्केच. दुसरा आहे फायनल स्केच. कुठला आहे? फायनल स्केच. हा काय करतो? मोजमाप करून काढण्यात येतो. मोजमाप करून काढण्यात येतो. ठीक आहे, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? इथपर्यंत सांगते, जास्ती नाही सांगत. ठीक आहे, उद्याला आपण बघू आपलं अंतिम स्केच मध्ये काय काय समाविष्ट असणं गरजेचं आहे. सर्चिंग ऑफ एव्हिडन्सेस आपण उद्या बघू, कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस, लेबलिंग, आणि उद्यालाच आपण भौतिक पुरावे सुद्धा स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, आणि जास्त वेळ आता बसण्याची सवय घाला, कारण की आपल्याला ऑक्टोबरच्या एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या 10 तारखेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण सिलेबस जो आहे हा कव्हर करायचा आहे. कारण की 29 डिसेंबरला पेपर आहे आपला, आणि नोव्हेंबरच्या अर्ध्या महिन्यापर्यंत तरी सुद्धा आपलं लेक्चर सर्वे कंप्लीट झाले पाहिजे. आलं का लक्षात? तर म्हणून थोडस पेशन्स सोबतच एनर्जी पण घेऊन या. आता एनर्जी कशी आणायची हे तुम्ही ठरवा, कारण की आपल्याला फास्ट पण जायचं नाही आहे, आपल्याला काही पण शिकायचं म्हणून शिकायचं नाहीये. माझा फक्त एक सरळ साधा सोपा हेतू एवढाच आहे, माझा लेक्चर आणि त्याच्यानंतर तुमची 10 ते 15 मिनिटाची रीडिंग, याच्यामध्ये फॉरेन्सिक रोजचा व्हायलाच पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जास्त एक्स्ट्रा करायची काहीच गरज नाही आहे. टेलिग्राम चॅनलला आपल्या रोजचा क्विज सुरू आहे. ठीक आहे, ज्यांनी अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी हे जे नाव मी आता तुम्हाला सांगते आहे, हे नाव टेलिग्राम चॅनलला सर्च करा. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला सर्च करून चॅनल जॉईन करा, कारण की रोज फ्री स्वरूपामध्ये क्विज सुरू आहे. ठीक आहे, आणि ती क्विज आपल्या अभ्यासासाठी, आपल्या सरावासाठी अत्यंत गरजेची आहे. हा आपला काय आहे, टेलिग्राम चॅनल. उद्यापासून कोर्समध्ये ऑफर असणार आहे. ठीक आहे, 15% उद्यापासून आपल्या कोर्समध्ये सूट असणार आहे. ज्यांना कोणाला अजून कोर्स परचेस करायचा असेल त्यांनी उद्याला कोर्स परचेस करून घ्या. उद्यापासून म्हणजे 3 तारखेपासून तर येत्या 6 ऑक्टोबर पर्यंत आपली ती ऑफर असणार आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या, कारण की मला वाटतं काहीतरी 1700 पर्यंत काहीतरी तो कोर्स होईल. म्हणजे 2000चा जो कोर्स आहे, जो आता आपला रिसेंट चालू आहे डिजिटल बोर्डवरचा, तो तुम्हाला ऑफर मध्ये 1700 ला मिळणार. ठीक आहे, 1700 समथिंग काहीतरी असतं. ठीक आहे, हे तुम्हाला मिळणार आहे. तर म्हणून तुमचे जर मित्रमंडळी असेल, मित्रमैत्रिणी असेल, तर त्यांना 100% तुम्ही हा मेसेज फॉरवर्ड करा की उद्यापासून फॉरेन्सिक हब अकॅडमीवर 15% सूटचं ऑफर लागते आहे, जे येत्या 6 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. आणि जर लेक्चर जर आवडत असेल तर नक्कीच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा, आणि मला सुद्धा तुमचे फीडबॅक नक्कीच सांगा. पॉझिटिव्ह असेल तरी सुद्धा, काही निगेटिव्ह जर तुम्हाला काही कळत नसेल किंवा जर काही म्हणजे असं म्हणू शकतं की काही सल्ला जर द्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. म्हणजे जर काही सांगायचं असेल की बाबा नाही मॅडम आम्हाला असं नाही, आम्हाला तशा पद्धतीने पण तुम्ही सांगू शकता, शिकवू शकता, जेणेकरून आम्हाला ती गोष्ट लक्षात राहील, तर ते सुद्धा सांगू शकता. काही सजेशन असेल तर ते सुद्धा ऑलवेज वेलकम आहे. ठीक आहे, चल मग आता थांबायचं आपण. जास्ती झालं तर आज झोपी तर नाही गेले ना? झोपी गेली की काय? आणि आता आपल्या क्लासचा टायमिंग डेली सकाळी 8:30 वाजताच राहील. मी चेंज नाही करणार आता.
सकाळी 8:30 वाजता आपला रोजचा लाईव्ह क्लास असणार आहे ऍप्लिकेशन मध्ये. मला मॉर्निंगचा टाइम सर्वात बेस्ट वाटतो, कारण की फ्रेश माइंड असतं आणि अभ्यास सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होता आणि फॉरेन्सिकच्या अभ्यासापासून तुमची सुरुवात होते दिवसाची. ठीक आहे, खूप चांगला आहे. माइंड पण फ्रेश राहणार आणि अभ्यास पण होणार आहे तुमचा. ठीक आहे, चालेल सर्वांना? हो नाही काहीतरी सांगा. चालेल, चलो. सकाळी आपण आता 8:30 वाजता हा फिक्स टाइम करणार आहोत. ज्यांना पॉसिबल होते 8:30ला या, ज्यांना नाही होत रेकॉर्डिंग बघा. ठीक आहे, हरकत नाही आहे. डाऊट जर असेल, माझा नंबर तुमच्याकडे आहे, व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. ठीक आहे, चलो धन्यवाद, जय हिंद. लवकरच भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सकाळी 8:30 वाजता, ज्या ठिकाणी आपण जे सर्चिंग ऑफ एव्हिडन्सेस ह्या ज्या पद्धती आहेत त्या बघणार आहोत. ठीक आहे, हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.